चलो. Hello everyone, guys. Am I audible to you? Am I audible to you? Okay. So as you know, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आज आपल्याकडे गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे 3 मराठी ऑफिसर आलेले आहेत आणि ते तिघ म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, नेहा भोसले, मंदार आणि विशाल नरवाडे. तर मित्रांनो, मागील कित्येक दिवसापासून आपला प्लॅन होता की आपल्याला एक मराठीमध्ये आपल्याला एक युट्यूब सेशन करायचं होतं, ज्याच्यातून आपल्याला जे गायडन्स इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे किंवा युपीएससी परीक्षेबद्दलची माहिती आपल्याला हवी होती, मॅक्सिमम टाइम ती मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. तर हे तिघांनी वेगवेगळ्या याच्यामध्ये विशेष असा आहे की तिघांनी वेगवेगळ्या शहरामध्ये प्रिपरेशन केलेलं आहे. म्हणजे मंदारने पुण्यामध्ये केलेलं आहे, विशाल सरांनी दिल्लीमध्ये केलेलं आहे आणि नेहाने मुंबईमध्ये केलेलं आहे. अँड फर्स्ट ऑफ ऑल लेट मी कॉंग्रॅच्युलेट ऑल 3 ऑफ देम. तिघांनाही महाराष्ट्र कॅडर अलोकेट झालेला आहे आणि तिघही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गायडन्स करण्यासाठी येणार आहेत. तर लेट मी स्टार्ट विथ नेहा. तर नेहा समोर आहे थोडस. तर नेहा, एक थोडक्यात तुझा कसा प्रवास होता, म्हणजे जे पण युपीएससीची तुझी जर्नी आहे. एक तर तू मुंबईला प्रिपेअर केलेला आहे, तू ऑनलाईन कोचिंग पण अटेंड केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये पहिला रँक, ओके, ऑल इंडिया रँक 15 विथ सोशलॉजी ऑप्शनल. ओके, तर तुझा एक प्रवास आम्हाला थोडक्यात सांग. मी युपीएससी साठी प्रिपरेशन स्टार्ट केली होती जेव्हा मी एका प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये जॉब करत होती, तेव्हा मी युपीएससी ची प्रिपरेशन सुरू केली होती. बट बिकॉज टाइम कमी पडत होता, त्यामुळे मग मी जॉब क्विट करून एप्रिल 2017 पासून फुल टाइम प्रिपरेशन सुरू केली. मी बिकॉज माझं घर मुंबईमध्येच आहे, तर मी मुंबईमध्येच राहून प्रिपरेशन केली. मी ऑनलाईन क्लासेस लावले होते. सो विजनचा जो प्रिलिम्स प्लस मेन्सचा जो फाउंडेशन कोर्स आहे जीएसचा, तो प्लस सोशियोलॉजी ऑप्शनल साठी निओ स्टेन्सिल वरती प्रवीण किशोर सरचा कोर्स, प्लस एथिक्स साठी निओ स्टेन्सिल वरतीच लुकमानचा सलामुद्दीन अन्सारी सरचा कोर्स. हे 3 मी ऑनलाईन कोर्सेस लावले होते. प्लस सगळ्या टेस्ट सिरीज अँड ऑल सुद्धा ऑनलाईनच होते. ओके सर. विशाल सर, अर्लियर युअर इन आयपीएस. तुम्ही अगोदर आयपीएस मध्ये होते, देन आफ्टर दॅट देन यू कंटिन्यूड इन आयपीएस फॉर 3-4 इयर्स. आणि त्यानंतरचं जे प्रिपरेशन आहे तुमचं ट्रिपल आयटी जबलपूरला तुमचं कॉलेज झालं, त्याच्यानंतर तुम्ही युपीएससी करण्याचा एक निर्णय घेतला, प्रायव्हेट जॉब तुम्ही काही दिवस केला. तर तुमचा एक प्रवास कसा होता? मला माझा प्रवास थोडा अजून मागून सांगतो. बिलकुल सर. की ग्रॅज्युएशन संपेपर्यंत मला आयएएस, आयपीएस, युपीएससी हे काहीच माहित नव्हतं. सो इन माय कंटेक्ट असं झालं की ग्रॅज्युएशन संपल्यानंतर पुढे काय शिक्षण घ्यायचं, एमबीए करायचं, एमटेक करायचं की काही अजून स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, तेव्हा मला युपीएससी कळालं. पॉइंट हा सांगण्याचा की कितीही कोणत्या वेळेस सुरुवात करायचं, एव्हरीवन हॅज अ डिफरंट स्टोरी. तर असं कधी समजायचं नाही की आपल्याला अगोदर माहित नाही तर आपण मागे राहूयात, आपल्याला जास्त अडचणी येतील. ग्रॅज्युएशन नंतर मी सुरू केलं, तर मला पहिल्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू, तिसऱ्या प्रयत्नाला मला आयपीएस भेटलं. 2015ची एक्झाम आणि 2016ची बॅच. तेव्हा मला पश्चिम बंगाल केडर मिळालं होतं. त्यानंतर आयपीएस मध्ये असताना मी 2 वर्ष नोकरी अटेम्प्ट देऊ शकत नाही. सो मला पुन्हा एकदा अटेम्प्ट मध्ये आयआरएस मिळालं, ते मी घेतलं नाही आणि हा माझा 6वा अटेम्प्ट होता. या 6व्या अटेम्प्ट मध्ये मला 2020ला म्हणजे मागच्या वर्षी आयएएस आणि महाराष्ट्र मिळालं. अच्छा. तर मंदारचा तर प्रवास सर्वांना माहितीच आहे. मंदार, यू हॅव टू टेक एक्स्ट्रा एफर्ट. थोडंफार जोरात बोलावं लागेल. तर मंदारचा एक तर प्रवास आपण सर्वांना माहितीच आहे. तरी मंदार, अगेन इन युअर केस तुझं प्रिपरेशन हे पुण्यात झालेलं आहे. तर नेहमी हा एकच प्रश्न मॅक्सिमम वेळेस लोक विचारतात की पुणे का दिल्ली. तर आता मी दिल्लीमध्ये प्रिपरेशन केलेलं, सरांनी केलेलं आहे आणि यू हॅव प्रिपेअर्ड इन पुणे. सो व्हॉट डू यू से अबाउट की पुण्यामध्ये करायला पाहिजे, दिल्लीमध्ये करायला पाहिजे, की असं काही फरक पडत नाही, जागेचा काही फरक पडत नाही, याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? आय थिंक इंटरव्ह्यूच्या स्टेजला थोडासा मॅटर करतो. इंटरव्ह्यू साठी मला वाटतं दिल्लीचं लोकांनी प्रेफर केलं तर ते चांगलं राहील, कारण की एक तर मॉक्स खूप चांगले आहेत दिल्लीमध्ये आणि व्हरायटी ऑफ मॉक्स भेटतात. ती सुविधा पुण्यात नाहीये. पण ऍज फार एज प्रिलिम्स अँड मेन्स इज कन्सर्न, मला वाटतं की पुणे इज अ बेस्ट प्लेस. कारण की इट डझंट मॅटर की तुम्ही कोणत्या क्लासमध्ये करताय, इट मॅटर्स की तुम्हाला एन्व्हायरमेंट चांगलं भेटतंय का.
मी ज्या लायब्ररीमध्ये होतो त्या लायब्ररीमध्ये एन्व्हायरमेंट मला चांगलं भेटलं, त्यामुळे मला पुणे एक चांगला ऑप्शन वाटलं. पण मी बरेचसे असे एक्झाम्पल्स बघितले आहेत की पुण्यामध्ये एखादी प्रायव्हेट लायब्ररी जॉईन करायची आणि मग थोडंसं मग एन्व्हायरमेंट भेटत नाही, कारण की थोडंसं एमपीएससी युपीएससी मिक्सर असतं, थोडासा फोकस डायल्यूट होऊन जातो. तर ज्यांना असं वाटतंय की ज्यांना एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचा खूप फरक पडतोय, त्यांनी एक, आणि जर आर्थिक स्थिती असेल तर त्यांनी दिल्लीला जाण्यास काही हरकत नाही. तर हे सगळे फॅक्टर्स प्रत्येकाने कन्सिडर करावे आणि त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यावा. सर, तुम्ही दिल्लीत प्रिपेअर केलं तर तुमचं काय म्हणणं आहे? दिल्लीमध्ये करायला पाहिजे, पुण्यात करायला पाहिजे? आय विल जस्ट ऍड की मंदार जो म्हटलं, सिच्युएशन ही की फरक असा पडतो की तुम्ही कधीपासून सुरुवात केलेली आहे. जर तुमचा बेस बनलेला असेल तर इट डझंट मेक मच डिफरन्स की तुम्ही पुणे आहे की दिल्ली आहे. इन माय केस की मी स्टार्टिंगच 0 पासून केलेली ग्रॅज्युएशन नंतर, तर मला असं वाटतं की जर तुम्हाला शक्य असेल स्पेशली आर्थिकरित्या आणि तुम्हाला फक्त युपीएससी करायची आहे, बाकी एक्झाम नाही फोकस करायच्या, यू शुड गो टू दिल्ली. त्याच्यामध्ये हे होईल की तुम्हाला जी मेहनत घ्यायची त्याला योग्य दिशा सुरुवातीपासून मिळेल. व्हॉट टू डू आणि व्हॉट नॉट टू डू या दोन्ही गोष्टी सुरुवातीपासून कळतील. आणि मंदाराचं म्हटलं, इंटरव्ह्यूला तर पर्यायच नाही माझ्या मते, कारण की पुण्यामध्ये मी ऑब्झर्व केलं माझ्या मित्रांमध्ये जनरली आपण मिक्सअप करतो, असा माइंड सेटअप पडलेला आहे की युपीएससी करता करता एमपीएससी होऊनच जाईल, एमपीएससी करता करता एसटीआय पीएसआय होऊनच जाईल. सो असं कन्फ्युजन न करता आय विल ऑलवेज प्रिफर, इफ यू हॅव ऑपॉर्च्युनिटी यू डायरेक्टली गो टू दिल्ली. नेहा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं की ऑनलाईन का ऑफलाईन प्रिपरेशन करायचं? तर तुझं काय मत आहे? म्हणजे भरपूर लोकांना हा प्रश्न असतो की ऑनलाईन प्रिपरेशन, आता स्पेशली इन कोविड टाइम्स, मेनी पीपल आर कन्सर्न वेदर दे शुड गो फॉर ऑनलाईन कोचिंग और वेदर दे शुड गो फॉर ऑफलाईन कोचिंग. याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? मला पर्सनली पण हा डाऊट होता, पण आय थिंक ऑनलाईन कोचिंग युजफुल वाटली, कारण एकतर मी ते व्हिडिओज 1.5 किंवा 2x स्पीडवर बघत होती, तर त्यामुळे टाइम सेव्ह होत होता. प्लस घरी राहायला मिळत होतं, तर आय थिंक तो एक एन्व्हायरमेंट होता, होमली एन्व्हायरमेंट, फूडचा प्रॉब्लेम नव्हता, दुसरा कसला प्रॉब्लेम नव्हता. सो जर तुम्हाला घरी राहून प्रिपेअर करता येत असेल, जर तेवढी शांती असेल घरामध्ये, दुसरं काही डिस्टर्बन्सेस नसतील, तर आय थिंक ऑनलाईन कोचिंग इज अ व्हेरी गुड ऑप्शन. आणि जे पण आय थिंक मोस्टली जे सगळे चांगले क्लासेस आहेत त्यांचे आहेत ऑनलाईन ऑप्शन्स अवेलेबल. माझं थोडंसं वेगळं मत. बोला. इफ यू हॅव ऑप्शन टू चूज बिटवीन ऑनलाईन आणि ऑफलाईन, दोन्हीपैकी काय करायचं, ऑलवेज प्रिफर फॉर ऑफलाईन. कारण की म्हणजे इट्स अप टू इंडिव्हिज्युअल प्रत्येकावर, पण माझा जो अनुभव आलेला आहे की ऑनलाईन आपण टीचिंग घेता घेता किती वेळ आपला वाया जातो व्हेन यू गो फॉर ऑनलाईन मोड ऑफ लर्निंग. ओके. आणि हे स्वतःला ओळखणं आहे की मी जर ऑनलाईन 1 तास अभ्यास करतोय आणि अर्धा तास वाया घालवतोय. सो आय थिंक रिअल फिलिंग ऑफ कॉम्पिटिशन यू गेट जेव्हा आपण ऑफलाईन मोडमध्ये जातो. आणि माझ्या मते युपीएससी तयारी ही ग्रॅज्युएशन किंवा 10वी-12वी सारखी नाहीये. तुम्हाला इट्स नॉट ओनली द व्हॉट यू रीड, हाऊ यू रीड, तुमच्या ज्या वातावरणात तुम्ही घडता, त्या स्पर्धा करताना किंवा त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ते तुम्हाला कळत नकळत तुम्हाला इंटरव्ह्यू पर्यंतही मदत करतं, तुमची व्यक्तिमत्व त्यातून घडतं. सो इफ यू हॅव ऑप्शन टू चूज आणि तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत, तर माझ्या मते ऑलवेज गो फॉर ऑफलाईन. नेहाचं कसं आहे, नेहाला मुंबई सोडून जायचं नसतं म्हणून ऍक्च्युअली मला घरी पर्टिक्युलर रिझन फॉर नेहा. मला घरी राहायचं होतं. आणि इव्हन गावामध्ये पण काही लोकांना नाही, काही कौटुंबिक कारणामुळे सोडू शकत नाही. सो गावामध्ये किंवा कोविड टाइम्स यू कॅनॉट मूव्ह अवे, ऑनलाईन इज द ओनली ऑप्शन. सो तिथे चॉईस नाही. पण याच्यामध्ये दुसरा एक काय डाऊट येतो की भरपूर लोकांचा आपल्याला नेहमी एकच प्रश्न येत राहतो, तो म्हणजे की प्रिपरेशन चालू कधी करायचं. And both of us have started preparation in our graduation days. When I was in final year, you were in final year. तेव्हा आपण चालू केलेलं आहे. तर प्रिपरेशन चालू कधी करायला पाहिजे, स्टार्ट कधी करायला पाहिजे, आणि ते प्रिपरेशन मग कसं स्टेजेस मध्ये त्याला बिल्डअप करायला पाहिजे, जसं आपण म्हणजे एनसीईआरटी वाचतो किंवा त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? इट डिपेंड्स. मला असं वाटतं की ज्यांचं इंजिनिअरिंग स्ट्रीम आहे, जनरली त्यांनी प्लॅन असा करावा की ऍट द एंड ऑफ इंजिनिअरिंग तुमचं फाउंडेशन खूप चांगलं असलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्ष फुल प्रिपेअर करून एक अटेम्प्ट घेऊ शकता. हे पर्सनली माझं मत आहे, कारण की जोपर्यंत फाउंडेशन चांगलं होत नाही तोपर्यंत जनरली प्रिलिम्स क्लिअर करणं अवघड जातं. हे पर्सनल ओपिनियन आहे. पण ज्यांना असं शक्य आहे की फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जे फुल डेडिकेशनने अभ्यास करू शकता, तर मी त्यांना सजेस्ट करेल की सेकंड इयर ऑफ युअर इंजिनिअरिंग तुम्ही प्रिपरेशन चालू करू शकता. सेकंड इयर मध्ये तुम्ही एक चांगला बेस बनवू शकता, आणि फायनल इयर मध्ये तुम्ही तुमची फुल तयारी किंवा फुल प्रिपरेशन सुरू करू शकता, आणि फायनल इयर झाल्या तुम्ही तो अटेम्प्ट देऊ शकता. ज्यांना जे स्पेशली जे टेक्निकल ग्रॅज्युएट्स आहेत, एमबीबीएस असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट असेल, ज्यांना हे शक्य नाहीये त्यांना मी असं सल्ला देईल की फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये तुमचं फाउंडेशन बिल्ड करा, आणि फायनल इयर झाल्यावर 1 वर्ष फुल टाइम प्रिपेअर करा, आणि त्याच्या नंतरचा अटेम्प्ट द्या. हे माझं एक पर्सनल ओपिनियन आहे.
तर ऍज मंदार हॅज राईटली सेड की प्रिपरेशन म्हणजे जर तुमचं जर डन असेल की हा तुम्हाला युपीएससी करायचीच आहे, तर मग कुठेतरी थर्ड इयर फायनल इयर मध्ये प्रिपरेशन चालू करू शकतो. आणि मोस्ट ऑफ द लोक पुण्यात मुंबईमध्ये राहतात, तर पुण्यामध्ये मुंबईमध्ये भरपूर असे तुम्हाला संधी अवेलेबल आहे ज्याच्यातून तुम्ही प्रिपरेशन चालू करू शकता. नेहा, दुसरं की तुझा ऑप्शनल सोशॉलॉजी होता. ओके, नाउ मेनी पीपल आर कन्फ्युज की विच ऑप्शनल दे शुड सिलेक्ट, राईट? वेन वी आर इन ग्रॅज्युएशन ऑलवेज वी हॅव दॅट क्वेश्चन की कुठला ऑप्शनल घ्यायला पाहिजे. माझं तर अँथ्रो घेण्याचं आमचं एकच लॉजिक होतं की अँथ्रोला 300 मार्क येत होते, राईट? ऍट दॅट टाइम वी वर गेटिंग 300+ मार्क्स अँड दॅट वॉज द रिझन फॉर बोथ ऑफ अस. आणि माझा आणि मंदारचा एकच सोर्स आहे जिथून आम्ही डिसाईड केलं की पुण्यामधून आम्ही डिसाईड केलं की आम्हाला घ्यायचंय अँथ्रो. तर सर तुमचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन होता, नेहाचा सोशॉलॉजी होता. सो दोघांचे तुमचं काय म्हणणं आहे की ऑप्शनल सिलेक्ट कसा करायला पाहिजे? नेहा पहिले. सो इनिशियली जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं, बिकॉज मी MBA केलं आहे, तर मी मॅनेजमेंट ऑप्शनलने प्रिपरेशन करत होती. पण तेव्हा मला कळलं की एक तर त्याचे रेडीमेड नोट्स नव्हते, त्याचं कोचिंग नव्हतं, त्यामुळे खूप सारा टाइम स्वतःच नोट्स बनवण्यात, स्वतःच ते मेन टेक्स्टबुक्स वाचण्यामध्ये जात होता. सो एक ऑप्शनल चूज करताना मी सांगेन इम्पॉर्टंट आहे की त्याचे तयार नोट्स कुठले असतील का, चांगले कुठले कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत का त्याचे, हे एकदा बघून घ्या. मग जर तुमच्या ग्रॅज्युएशन सब्जेक्ट तुम्हाला चूज करता येत असेल, इट वुड बी नाईस. जसं जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वगैरे आहे, त्याचे क्लासेस पण चांगले आहेत, मार्क्स पण चांगले येतात त्याच्यामध्ये. अँड एनिवेज तुम्ही 4 इयर्स तो सब्जेक्ट स्टडी करताय. अपार्ट फ्रॉम दॅट मग ह्युमॅनिटीज सब्जेक्ट कोणी पण करू शकतो, जरी आपला बॅकग्राऊंड नसेल त्याच्यामध्ये तरी. फॉर एक्झाम्पल एक PSIR आहे, एक सोशिओ आहे, एक अँथ्रो आहे. आय थिंक हे 3 सर्वात पॉप्युलर सब्जेक्ट्स आहेत विदाउट एनी बेस तुम्ही स्टार्ट करायसाठी. ह्यांचा जसा पबॅड होता तो आय थिंक थोड्या वर्षांपूर्वी कधीतरी त्याचे खूप कमी मार्क्स आले होते, म्हणून आजकाल कोणी पबॅड घेत नाहीये मोस्टली. बाकी जॉग्राफी आय थिंक डिफिकल्ट आहे. बाकी दुसऱ्या ऑप्शन्सचं मला इतकी आयडिया नाहीये, बट आय थिंक हे 3 ऑप्शन्स खूप चांगले आहेत, अँथ्रो, सोशिओ अँड PSIR. तुमच्या ऑप्शनलची तर एकदम वाईट अवस्था झालेली आहे. काय म्हणणं आहे, तुम्ही कसं ऑप्शनल चूज केला? किंवा त्या टाइमला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन फेमस पण होता जो तुम्ही घेतला होता, म्हणजे आज पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पण या अटेम्प्टला, इव्हन आय थिंक नुपूर हॅज जॉईन. नुपूर इज अगेन टॉपर इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. हॅलो नुपूर. तर आय गेस यावेळेस सगळेच एका कॉमन प्लॅटफॉर्मला आहे. ऑप्शनलचं नावच मी ते ऑप्शनल, ऍक्च्युअली इट्स नॉट ऑप्शनल. सांगायचा उद्देश की ऑप्शनल निवडताना मी पण स्टार्ट केली होती, तर पीपल से की इंटरेस्ट कशामध्ये आहे, गायडन्स कशात अवेलेबल आहे, कोचिंग कुठे आहे, दिस इज ऑल काइंड ऑफ बकवास. सर्वात महत्वाचं हे की मार्क कशात येऊ शकतात, दॅट इज पॉइंट एकदम प्रॅक्टिकल. दुसरी गोष्ट की लोक काय म्हणताय म्हणून घ्यायचं नाही. तशी से की पगार नाही चल रहा है, नाही चालत आहे, तर त्याला घेतलं नाही आपण. चुकी आपल्यात म्हणजे असू शकते ना, आपण पण तयारी केली नाही. वाय वी फाइंड द प्रॉब्लेम इन ऑप्शनल, कारण की प्रत्येक ऑप्शनल मध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे टॉप मध्ये. जसे यावेळेस नुपूर गोयल आहे, रँक 1 आहे. रँक 1 इज ऑल्सो फ्रॉम पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, अँड दॅट इज ऑलवेज द केस. असं नाहीये. पबॅडचे जर आउट ऑफ 15,000 लोक मेन्स लिहायच्या अगोदर आणि त्यातले 4,000 जर पबॅड लिहायचे, तर फेल्युअर पण जास्त असणार. तर हे विचार नाही करायचे की कोण बाकी घेत आहेत आणि कोण घेत नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा, मोस्ट ऑफ अस फ्रॉम इंजिनिअरिंग अँड मेडिकल बॅकग्राऊंड, त्यांना कशातच इंटरेस्ट नाहीये किंवा सेम इंटरेस्ट आहे. सो वी आर सेम अँड न्यूट्रल फॉर ऑल सब्जेक्ट्स विच आर ऑप्शनल इन UPSC. तो स्वतःला ओळखा की थोडासा इंटरेस्ट कशामध्ये येऊ शकतो, कारण की ऑप्शनल हे तुम्ही स्वतःवर थोपवू शकत नाही. इट नीड्स जेन्युइन इंटरेस्ट टू बी क्रिएटेड. सो जनरली बॅक टू द सेम पॉइंट, मार्क कशात येतील आणि कशात तुम्ही टिकू शकता अभ्यास करताना. सर दुसरा एक नेहमी लोक प्रश्न विचारतात की फक्त UPSC फक्त इंजिनिअरिंगच्याच लोकांसाठी बनलेली आहे का? ओनली इंजिनिअरिंग पीपल दे आर अपिअरिंग फॉर UPSC अँड मेनी ऑफ द इंजिनियर्स दे आर क्लिअरिंग ऑल्सो. मेनी पीपल फ्रॉम IIT और मेनी ऑफ द प्रेस्टिजियस इंस्टिट्यूशन्स दे आर क्लिअरिंग UPSC. So is UPSC is made only for engineering people? त्या क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये किती पॅराडॉक्स आहे बघा, की UPSCचा अभ्यासक्रम बघितला तर त्यात असा एकही विषय नाही जो इंजिनिअरिंग मध्ये असतो. जनरली हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, विच इज ऑल एक्सक्लुझिव्ह डोमेन ऑफ आर्ट्स वाले विद्यार्थ्यांचा. परंतु आर्ट्स वाले विद्यार्थ्यांचं प्रोपोर्शन कमी आहे आणि इंजिनिअरिंग जास्त आहे. आता व्हाय इट इज हॅपनिंग जर आपण बघितलं, सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारण एक, का बरं इंजिनियर्स आहेत? सर्वात जास्त इंजिनियर पास आउट होतात आणि अनएम्प्लॉइड आहेत. सो मॅक्झिमम दे आर अपिअरिंग फॉर इट अँड गेटिंग सिलेक्टेड. ही पण इंजिनियर आहे, हा पण इंजिनियर आहे. वी नो द रिअलिटी, वी मस्ट ऍक्सेप्ट द रिअलिटी. दुसरं कारण
की इंजिनिअरिंगचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण माझ्या मते युपीएससी ची आजकालची डिमांड ही मोर ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेशन झालेली आहे. आर्ट्स मध्ये माझ्या मते माझ्या मित्रांसोबत जेव्हा मी बसायचो तयारी करताना की पानं भरायचे म्हणून भरतो आपण उत्तर लिहिताना. इंजिनिअरिंग मध्ये किंवा मेडिकल मध्ये सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे आपलं थिंकिंगचा एक ऑब्जेक्टिव्हिटी, एक रॅशनल एक तरीका बनतो. आणि त्याच्यामुळे उत्तर लिहिताना जे क्वेश्चन एक्झॅक्टची डिमांड असते ती आपण फुलफिल करायचा मॅक्झिमम प्रयत्न करतो, विच इज नॉट द केस इन केस ऑफ आर्ट स्टुडंट्स. मला हा एक फार मोठा फरक पडतो. आणि स्पेशली सीसॅट अगोदर होतं किंवा आताही आहे तो दॅट इज ऑल्सो मेनी भरपूर विद्यार्थी सीसॅट मध्ये अजूनही क्वालिफाय होत नाहीत, जे इंजिनियरला लोकांना थोडं फायदे करतं. बरोबर. आय थिंक दीज आर द सम फॅक्टर्स की जे इंजिनिअरिंगचं किंवा मेडिकलचं प्रपोर्शन वाढतंय. आपले काही मित्र पण जॉईन झालेत सर. कुणाल आहे, अंकिता आहे, प्रसाद आहे, त्यांना पण एकदा आहे म्हणा. हॅलो. तर सर कुणालचं म्हणणं आहे की तुमची स्माइल खूप चांगली. पुन्हा बोलू आपण नंतर कोपऱ्यामध्ये. ओके. थोडं रेकमेंडेशन पण आहेत कोणाला नेक्स्ट इन्व्हाइट करायचं. प्रसादचं आहे की अभय सिंहला इन्व्हिटेशन द्यायचं तर नक्कीच अभय सिंह राहिले म्हणजे मेन महाराष्ट्राच्या एका UPSC अभय चा सिंह. अभय सिंहला नक्कीच. सर त्यानंतर आहे ना दुसरं आहे की भरपूर लोकांचं काय होतं की प्रिपरेशनच्या टाइम मध्ये आता तुम्ही 6 अटेम्प्ट आणि 6 इंटरव्ह्यू दिले. Exactly. ओके. तरी आमचं सिलेक्शन जरी बघितलं थोडंफार खूप लवकर झालं तुमचं ह्याच्यापेक्षा. एक त्याच्यासाठी जे एफर्ट लागतात, जसं जसं आपल्या दोन्ही प्रेशर असतं, एक तर घरून प्रेशर असतं, स्वतःवर प्रेशर असतं प्रिपरेशन करण्याचं. तर ह्या गोष्टीमध्ये एक तर कॉन्स्टंट मोटिवेशन, हाऊ टू मेंटेन दॅट कॉन्स्टंट मोटिवेशन थ्रू आउट आवर प्रिपरेशन, बिकॉज यू ऑलवेज गो फ्रॉम अप्स अँड डाऊन्स, राईट? सो हाऊ डू यू मेंटेन दॅट? कारण getting selected in IPS, then giving attempt after 4 years, it is always difficult. योगेशचं म्हणणं एकदम बरोबर आहे. कारण की मी माझ्या बॅचमेनमध्ये पण बघितलं, आयपीएस झाल्यानंतर तुम्ही मॅक्झिमम 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत एक्झाम देता. आता हे मोटिवेशन कुठून आलं? त्यातला सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की मी नेहमी जेव्हा सिलेक्शन नाही झालं, मी कारण माझ्यामध्ये शोधायचो की माझ्यामध्ये काय कमी राहिली किंवा व्हॉट वेंट रॉंग किंवा व्हॉट वॉज द स्कोप ऑफ इम्प्रुव्हमेंट. जनरली माझ्यामध्ये टेंडन्सी अशी असते की यावेळेस पेपर खराब आला, नशिबन साथ दिली नाही, क्लासरूम मध्ये पंखा चालत नव्हता, ऑल एक्सटर्नल फॅक्टर्स अनफॉर्च्युनेटली, राईट? दॅट इज वन थिंग. सेकंडली, मी युपीएससीच्या पूर्ण अभ्यासक्रमाला एन्जॉय केली. मी योगेश सोबत नेहमी शेअर करायचो की ही प्रक्रिया जर तुम्ही एन्जॉय करली, कारण की मला असं वाटायचं की मी इंजिनिअरिंग मध्ये करताना किती गोष्टी शिकलो नाही आयुष्यात, आणि ज्या मला युपीएससीच्या अभ्यासक्रमाने संधी दिली, म्हणजे आय थिंक कोणताच असा एरिया उरत नाही ज्याला तुम्ही टच करत नाही. सो इफ यू स्टार्ट एन्जॉईंग दॅट नॉलेज, मला असं वाटतं की तुम्ही जे प्रक्रिया एन्जॉय केली तर आपोआपच तुम्हाला मोटिवेशन डाऊन होणार नाही. तिसरा शेवटचा मुद्दा की जनरली आपलं जेव्हा प्रिलिम निघत नाही, मेन्स निघत नाही किंवा इंटरव्ह्यू निघत नाही, आपण फक्त काय चुकलं ते अनालाइज करतो. पण माझी प्रिलिम जर निघाली तर आय शुड ऑल्सो नोट डाऊन की व्हॉट वॉज माय स्ट्रेंथ, व्हॉट वर्कड इन युअर फेवर, कोणत्या कारणामुळे माझी प्रिलिम निघाली, कोणत्या कारणामुळे माझी मेन्स निघाली, म्हणजे पुढच्या वर्षी मला ते रिपीट करता येईल. बरोबर. And that was, I think, one of the major factor for me, की माझी दरवर्षी प्रिलिम निघाली, दरवर्षी मेन्स निघाली आणि दरवर्षी मी इंटरव्ह्यू दिला. एक कुणालचा एक तुझ्यासाठी महत्वाचा क्वेश्चन आहे की नेहा, तू मराठीचा कंपल्सरी पेपर, त्याच्याबद्दल आपला थोडंसं गायडन्स. म्हणजे भरपूर लोकांना कंपल्सरी पेपर म्हणजे मला पण भीती वाटायची कधी कधी. मेनी पीपल डोंट क्लिअर देअर कंपल्सरी मराठी पेपर, लँग्वेज पेपर. मला पर्सनली वाटतं फक्त हिंदी कंपल्सरी पेपरची चेकिंग स्ट्रिक्ट असते, त्याच्यामध्ये लोकांना फेल होताना ऐकलं. बाकी कुठल्या रिजनल लँग्वेज हिंदीच्या अलावा पण many people fail in their compulsory language paper. And 2016 बॅचचा एक IRS जो 2019 मध्ये देत होता, ही ऑल्सो फेल्ड इन. पण तरी नेहा कसं, तू काय प्रिपेअर केलं होतं? मी काही प्रिपेअर केला नव्हता. बस एक होतं की ते जे हे असतात ना सिनॉनिम्स अँड फिल इन द ब्लँक्स वगैरे, फर्स्ट ते करायचे बिकॉज ते फटाफट होऊन जातात आणि ते जनरली इझी पण असतात. येत नसलं तरी पण काय पण लिहून टाका, बट ते फिल केलं पाहिजे फटाफट. त्यानंतर मग एक असतं एक असं डायलॉग रायटिंग काहीतरी करायचं होतं की ह्याच्यामध्ये डायलॉग लिहा. ते मी नेक्स्ट लिहिलं होतं डायलॉग. मग त्यानंतर एक होतं की ट्रान्सलेशन करायचं. ट्रान्सलेशन मध्ये ना
इंग्लिश मधून मराठी में ट्रान्सलेट करणं इझी आहे, तर ते फटाफट करून टाका. मराठीतनं इंग्लिश में ट्रान्सलेट करायला काफी टाइम लागतो, बिकॉज ते वाचायला जितका टाइम लागतो. आणि मग एसे लिहायला स्टार्ट करा. आणि मग फायनल जर टाइम उरला ना तर ते पॅसेज करा, बिकॉज यार पॅसेज तो वाचायला जितका टाइम लागतो. म्हणजे पर्सनली मला वाटतं खूप टाइम लागतो ते देवनागरी वाले पॅसेज वाचायला. एसे आय थिंक एसे लिहा ना चांगला म्हणजे यार ठीक आहे, इतकी ग्रेट लँग्वेज असली तरी चालते, त्याच्यामध्ये बस एसे लिहा. आणि यार देतात ते लोक मार्क्स. दे डोंट वॉन्ट पीपल टू फेल इन असं ते फॉर्मॅलिटी म्हणून असतात ते पेपर. यार असं जास्त लोड नका घेऊ त्या पेपरचा. सर मी तरी पॅसेज अगोदर सॉल्व्ह करायचं. पॅसेज आणि तुमचा काय अप्रोच होता? माझे जवळचे 3 मित्र फेल झालेले मराठीमध्ये, आणि सो आय केम विथ द डॉक्युमेंट फॉर एक्सक्लुझिव्ह मराठी भाषेची तयारी कशी करायची. तुम्ही त्याच्यावर डॉक्युमेंट बनवली आहे 4-5 पानाची. टायटल आहे आमची माती आमची माणसं. ओके, त्याच्यावर मी बनवलेली आहे. त्यात फक्त 2-3च मुद्दे सांगतो. माझा प्रकार मी असा सांगायचो की निबंध एसेचे जेवढे पाने सगळे भरा सर्वात पहिले. आणि तुम्हाला शब्द नाही सापडले की फक्त क्वेश्चन पेपरच पडला. यू विल गेट द वर्ड्स इन दॅट. प्रॉब्लेम येते डिक्शनरीची वर्ड्स. एसीला तुम्ही कारण की 100 मार्क आहे, त्यापैकी ऍक्च्युअली आयडियली 1 तास द्यायला पाहिजे. 1-1.25 तास एसे लिहा, भरून टाका बरोबर. 100%. सेकंड इझिएस्ट थिंग टू डू इज 1/3 1/3 जे करायचंय समोर आहे त्याचाच एका पॅराग्राफ मधलं 1/3 सेकंड मधलं 1. थर्ड इझिएस्ट इज इंग्लिश टू मराठी भाषांतर. हे माझा प्रकार होता. व्हॉट नॉट टू डू इज उलट मराठी ते इंग्लिश. दॅट इज वन ऑफ द डिफिकल्ट, ज्याच्यावर तुमचा फार वेळ जाईल, कळणारे नाही. बरोबर. आणि दॅट इज आय थिंक हा प्रकार आहे. आय विल योगेश सोबत ते डॉक्युमेंट शेअर करील. हा बिलकुल, मला ते डॉक्युमेंट शेअर करा. त्याच्यानंतर मंदार दुसरं काय होतं की भरपूर आपले मराठी लोकांचा दुसरा प्रॉब्लेम काय आहे, जर आपले रँक्स बघितले ना, म्हणजे आता रिसेंटली आपले टॉप 20 मध्ये भरपूर लोक येत आहेत. कारण आणि यू कॅन शेअर आनंदाची बातमी की या वर्षी IAS बॅच 2020 जे आम्ही ट्रेनिंग करतोय, आय थिंक वन ऑफ द हायेस्ट की 16 नंबर जे आहेत, 16 IAS अधिकारी जे आहेत महाराष्ट्र सिलेक्ट झालेले आहेत. राईट, दॅट इज व्हेरी गुड न्यूज फॉर आपल्या अगोदर पण सर काही म्हणजे आपल्यापेक्षा जास्त नंबर होता. यस, पण माझा काय प्रश्न होता की टॉप 20 मध्ये आपले भरपूर कमी लोक असतात. त्याचं एक रिझन की आपले लोक भरपूर उशिरा प्रिपरेशन चालू करतात. म्हणजे मे बी दे ग्रॅज्युएट देन दे डू जॉब. आणि आपल्यामध्ये भरपूर असे लोक आहेत की ज्यांनी ग्रॅज्युएशनच्या नंतर जॉब केला आणि त्याच्यानंतर अपियर झाले. पण आता जसं तुझं आहे किंवा माझं आहे, आपण ग्रॅज्युएशन मध्ये प्रिपरेशन स्टार्ट केलं. सो व्हॉट विल यू सजेस्ट टू देम, बिकॉज आपलं पण असं म्हणजे रँक 1 बहुतेक CD देशमुख वगैरे काहीतरी तेव्हा चालले होते, नंतर पण रँक 1 हायेस्ट फॉर महाराष्ट्र. मला असं वाटतं की एक बेसिक प्रॉब्लेम मराठी मुलांचा हा होतो की सुरुवातीपासूनच डायल्युशन होतं की आयदर MPSC और UPSC. तर असं वाटतं की UPSCचं प्रिपरेशन करतोय तर तुमची MPSC तर कशी क्लिअर होऊन जाईल. मला वाटतं की सगळ्यात मोठं मिथ येते, कारण की दोन्ही एक्झामचा कोर डिमांडच वेगळा आहे. MPSC मध्ये तुम्हाला तुमचं नॉलेज विचारलं जातं, तुमची मेमरी विचारली जाते आणि सगळे पेपर ऑब्जेक्टिव्ह असतात. आणि UPSC इज युअर अनालिटिकल ॲबिलिटीज. तर असं वाटतं की मुलांनी तेवढं एक डायल्युशन करू नये. MPSC झाली की UPSC होईल किंवा UPSC झाली की MPSC होईल, हे थोडंसं विद्यार्थ्यांनी मनातून विचार काढून टाकावा. दुसरा मुद्दा की स्वतःला आपण 3 वर्ष देतो आणि असं वाटतं की ठीक आहे पहिला अटेम्प्ट तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये होणारच नाही, या ऍटिट्यूडने आपण एक्झाम मध्ये उतरतो. हे आणि माझ्या बॅचमेट मधल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मी म्हणजे प्रिपरेशन मध्ये मी ते बघितलेलं आहे की पहिला अटेम्प्टच आहे, होणार नाही. तर कुठेतरी हा ऍटिट्यूड तुम्ही जर घेऊन उतरला तर थोडंसं हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी कमी होते. आणि तिसरा आणि शेवटचा मुद्दा मला असं वाटतं की थोडंसं रिसोर्सेस, पहिल्या याला आपल्याला सगळंच वाचायचं असतं तर आपण रिसोर्सेसच्या मागे पळतो. तर थोडंसं रिसोर्सेस रॅशनलाइज करा आणि प्रिपरेशन मध्ये ऑप्टिमायझेशन आणलं तर मला वाटतं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये होणार की हरकत नाही. अजून एक कारण काय मंदाराने सांगितलं, मी बघितलं आपले जे महाराष्ट्रीयन मुलं पुण्याला किंवा दिल्लीला तयारी केलं जातात ना, तेव्हा ते सिनियर्स अगोदर जे 2-4 वर्षाहून तयारी करतायत त्यांना एवढं देव माणूस मानतात की बस पुण्यात पण आणि दिल्लीत पण, की ज्यांना 4 मेन्स लिहिला म्हणजे हिज दी आयडियल, ज्यांना 3 मेन्स लिहिला म्हणजे तो म्हणजे असं एक बनलेलं आहे. तर यू हॅव टू डेव्हलप युअर ओन, की मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी ऐकेल सगळ्यांचं, पण मी स्वतःचे एक स्वतंत्र विचार बनवेल आणि दॅट विल हेल्प यू थ्रू आउट दिस. ही जे सिनियर कन्सेप्ट आहे, ही पिअर ग्रुपवाली जी कन्सेप्ट आहे, ही देव माणूस बनवण्याची, याला माझ्या मते कमी केलं तर लवकर फायदा होईल. मग फक्त एकच ऍड करतो की सगळ्यात चांगलं गाईड सिनियर्सनीच केलेलं आहे आणि सगळ्यात जास्त मिसगाईड मला सिनियर्सनी केलं. माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. तर थोडंसं विथ अ पिंच ऑफ सॉल्ट सगळ्यांची ऍडवाइस घ्यावी अशी मला वाटतं. ऍक्च्युली म्हणजे थोडंफार ऐकून आपल्याला थोडंफार आपलं पण लॉजिक लावायला पाहिजे की काय बरोबर आहे काय नाही. ओके, बोथ ऑफ देम आर इक्वली राईट.
कारण म्हणजे सिनियर्स, काही सिनियर्स अँड डेफिनेटली म्हणजे भरपूर काही गोष्टी आपल्याला सिनियर्स कडूनच कळतात. ऍट द सेम टाइम थोडंफार कधी कधी, कारण समजा लेट्स से इफ आय हॅव फेल्ड थ्राइस, और म्हणजे मी 3-4 वेळेस जर फेल झालो, डेफिनेटली म्हणजे माझा अप्रोच खूपच वेगळा असेल. आणि काही गोष्टी माहित असतील की हे खरंच चुकतंय, काही नाही आपण करायचं. सांगू शकतो. पण काही गोष्टी अशा असतात की ज्या मिस्टेक्स रिपीट करून करून आपण त्या मिस्टेक पास करतो. तर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कॉन्शियसली थोडंसं निवडावं की कोणची ऍडवाइस घ्यायची आणि कोणची नाही घ्यायची. नेहा, पण तुला जर बघितलं तर बहुतेक तुला कोणी असं सिनियर्सचं एवढं एक माझे कॉलेज सिनियर होते जे IRS मध्ये आता, हा. तर बेसिक एकदम जे बेसिक बुक्स होते ते त्यांनी सजेस्ट केले होते, पण मी मोस्टली जे विजनने सांगितलं ते इम्प्लिमेंट केलं होतं. म्हटलं जास्त कोणाचं ऐकायचं नाही, विजन सांगते ते ठीक वाटतंय तर विजनच फॉलो केलं. त्यामुळे नेहा, तुझं आय थिंक MBA झालं होतं, अँड देन यू आर ऑल्सो वर्किंग. सो व्हॉट वॉज द मोटिवेशन ॲट दॅट टाइम की अच्छा मी जॉब सोडायला पाहिजे अँड देन आय शुड गो फॉर UPSC? What was the motivation, like coming from Mumbai and then doing engineering and then MBA and then civil services? ह्याच्यामध्ये तुझं असं कुठे डिसाईड झालं होतं? व्हेरी ऑनेस्टली असं काही ग्रेट मोटिवेशन नव्हती. फॅमिलीला वाटत होतं की मी एकदा ट्राय करावं, आणि माझं आय वॉज इन टू माइंड्स बिकॉज मी GMAT लिहून ठेवली होती आणि माझा प्लॅन होता की अब्रॉड जाऊन सेकंड MBA करायचं आणि तिकडे सेटल व्हायचं, जसं इंद्रात मुई मॅमने केलं होतं. माझ्या आयडल त्या होत्या तेव्हा. तर बट फॅमिलीला खूप वाटत होतं की एकदा एक्झाम देऊन बघ, एकदा एक्झाम देऊन बघ. सो आय वॉज लाईक हा ठीक आहे, आता इतकं बोलतात तर देऊया. अँड मी इनिशियली विचार केला होता की एकच अटेम्प्ट देणार बिकॉज फॅमिलीला बरं वाटेल म्हणून. बट फर्स्ट अटेम्प्ट नव्हतं झालं, तर म्हटलं ठीक आहे अजून एक अटेम्प्ट देऊया, आणि मग झालं. सो व्हेरी ऑनेस्टली असं माझं स्वतः फॅमिलीला खूप वाटत होतं की करावं म्हणून. सर, तुमच्या केसमध्ये थोडंफार तसं तुम्ही जॉब म्हणजे इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉबच्या नंतर तुम्ही डिसाईड केलं, अँड व्हॉट वॉज युअर मोटिवेशन ॲट दॅट टाइम? मी प्रायव्हेट सेक्टरचा जॉब लागला होता बेंगलोरला, बट तो सोडून तो जॉब सोडला आणि गेला. त्याचं एक मोटिवेशन होतं की वेन आय गो बॅक, मतलब जेव्हा मी वापस गेलो गावाला, बुलढाणा आहे ना, विदर्भ रिजन. तुमचं विदर्भामध्ये कोणतं गाव? बुलढाणा जिल्हा आणि सावळी गाव म्हणून. तुम्ही सावळी गावातले काही लोक जॉईन झाले? ओके. तर सांगण्याचा उद्देश की तिथे गेल्यानंतर मला हे कळालं किंवा माझ्या फॅमिली इंटरॅक्शन मध्ये सुद्धा की प्रायव्हेट सेक्टरमध्ये मला नोकरी करायची नाही फॉर शुअर, पण गव्हर्नमेंट मध्ये करायचं. तर 1997 चे माझे एक IAS अधिकारी होते माझ्या जिल्ह्यातले, जे एकमेव होते माझ्या अगोदर. त्यांच्या थ्रू माझं एक मोटिवेशन असं की या प्लॅटफॉर्म थ्रू आपल्या लोकांसाठी काही करता येईल. जे बेसिक वाक्य होतं, तर त्यांनी फार चांगल्या ओळी म्हणून त्याला मांडलं होतं. तर मी ते मला अजून आठवता बिलकुल सर, की जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं. जगावं तर असं जगावं की इतिहासानं आपल्यासाठी एक पान राखावं, आणि मरावं तर असं मरावं की मेल्यानंतरही तो आपल्या जिवंत आहे असं लोकांना वाटावं. हे वाक्य जे मला अजूनही आठवतं, तर दॅट वॉज अ ट्रिगर पॉइंट की नाही जाऊयात देणं स्टार्ट. अच्छा, दुसरं आहे ना, एक सगळ्यात जर मोठा जर डाऊट आपल्या लोकांमध्ये, किंवा वेन आय वॉज इन ऑल्सो ग्रॅज्युएशन, एक नेहमी प्रश्न असायचा की वेदर आय शुड गो इन प्रिपरेशन इन इंग्लिश और इन मराठी. हा खूप मोठा डाऊट आहे की प्रिपरेशन हे मराठीमध्ये करायला पाहिजे का इंग्लिश मध्ये करायला पाहिजे. आता मराठीमध्ये आपल्याकडं जयंतने केलेलं आहे. आपल्या जेवढ्या सिलेक्टेड लोकांमध्ये मला एक जयंत माहिती आहे आणि सुब्रमण्यम केळकर, आय थिंक त्या दोघांनी मराठीमध्ये केलेलं आहे, पण मॅक्सिमम लोकांनी इंग्लिश मध्ये केलेलं आहे. तर याच्याबद्दल मंदार तुझं काय मत आहे? म्हणजे मला तरी वाटतं की इंग्लिश मध्ये करायला पाहिजे. सुरुवातीला म्हणजे मराठी घेण्याचं कारण हे असतं की असं वाटतं की UPSC एक्झाम येतं त्याला इंग्लिश खूप चांगलं लागणार आहे. तर हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. UPSC ला तुम्हाला लिजिबल इंग्लिश म्हणजे जे फक्त लिहिता येईल असं इंग्लिश तुम्हाला लागतं. इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करू शकता. तर विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की ज्यांना बेसिक इंग्लिश अंडरस्टँडिंग आहे आणि ज्यांचं स्पेशली इंजिनिअरिंग ग्रॅज्युएशन झालंय, तर मला असं वाटतं की त्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मिडियम घ्यायला काही हरकत नाही. जे मराठी मीडियम मधून ज्यांनी 10वी पर्यंत शिक्षण केलेलं आहे आणि पुढे डिग्री किंवा ह्युमॅनिटीज मध्ये मराठी मीडियम झालं असेल, त्यांनी एकदम विचार करावा की जे थोडेसे ट्रिकी विषय आहेत, जसं असेल जॉग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, ते तुम्हाला मराठी टर्म्स लिहिता येत आहेत का. तर मला वाटतं की जर मराठी तिथे लिहिता येत असेल आणि खूपच चांगलं असेल, जसं अन्सार शेख सरांचं होतं, तर त्या विद्यार्थ्यांनी घ्यायला हरकत नाही. पण ज्यांचं मराठी सुद्धा मीडिओकर आहे अशा विद्यार्थ्यांनी जर मराठी घेतलं तर प्रिपरेशन मध्ये, कारण की मराठीचा सगळ्यात एक मला असं वाटतं की स्टम्बलिंग ब्लॉक असा आहे की तुम्हाला सोर्सेस मोस्टली तुमचे आहेत इंग्लिशमध्ये. त्याचं एखादा इम्पॉर्टंट सोर्स असेल तुम्हाला ते ट्रान्सलेट करून तुम्हाला ते मराठीमध्ये करावं लागेल. ऍज वेल एज टेस्ट सिरीज मला एकही अशी वाटत नाही की ज्याची
मॉडेल आन्सर कॉपीज मराठीमध्ये येतात मेन्ससाठी. तर तो सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज आहे. तर थोडंसं एक लिजिबल आणि बेसिक इंग्लिश विद्यार्थ्यांना येत असेल तर विद्यार्थ्यांनी इंग्लिश मधून प्रिपेअर करावं असं मला वाटतं. सर तुमचं काय म्हणणं आहे याच्याबाबत? नाही, ऍक्च्युली माझ्यामध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी आहे ज्यांनी 5व्या वर्गापासून मराठी सोडलेलं आहे. ऑलमोस्ट लाईक इंग्लिश कॉन्व्हेंट. कधीच नाही. थर्ड लँग्वेज Maybe होती आहे ना. इंग्लिश. इंग्लिश थर्ड लँग्वेज होती. सॉरी, मराठी थर्ड लँग्वेज होती. म्हणजे एक तर इंग्लिश कॉन्व्हेंट वाले, दुसरे मराठी माध्यमवाले आणि तिसरे ज्यांनी 10वी पर्यंत शिकलाय सेमी इंग्लिश. सर्वात मोठी अडचण आहे सेमी इंग्लिश वाल्यांना. करावं काय करावं मधात आहे. तर ज्यांनी मराठी माध्यम केलेलं आहे त्यांनी तर विचारच नाही करायचा की इंग्लिश घ्यायचा की नाही. बिकॉज माझं कारण हे की लँग्वेज इज अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन. उगच इंग्लिश पाहिजेतच किंवा इंग्लिश शिकावंच लागेल तर ते इंग्लिश शिकण्यातच एवढा वेळ जातो की बाकीचा अभ्यास करून फायदा राहतो. तर मंदारचं म्हणणं बरोबर आहे की माझ्यामध्ये मराठीमध्ये आपल्याला मटेरियल कमी अवेलेबल असेल पण आपल्या समोर एक्झाम्पल आहेत ना ज्यांनी मराठी म्हणून काढलेलं आहे. बरोबर. सो रादर दॅन गोइंग फॉर लर्निंग इंग्लिश, स्पीकिंग इंग्लिश हे सगळे क्लासेस लावल्यापेक्षा आपल्याला जी लँग्वेज येते त्याच्यावर चांगलं वर्कआउट करा. तर आपल्याकडे 2 संघर्ष आहेत. एक तर इंग्लिश शिकण्याचा संघर्ष आणि नंतर मग तयारी संघर्ष. दुसरा संघर्ष आहे सिंपल जीवन एक संघर्ष आहे. दुसरा संघर्ष आहे की जी भाषा आपल्याला येते त्यामध्ये थोडंसं मटेरियल कलेक्ट करायला वेळ जाईल. आय थिंक मराठी ते चांगल्या प्रकारे बिलीव्ह इन युअर सेल्फ आणि मराठीच करा. अच्छा. त्यानंतर जे आपले मराठी लोकांचा दुसरा एक काय प्रश्न आहे माहितीये का? भरपूर लोकांना काय वाटतं की माझ्याकडं अशा काही अचिव्हमेंट नाहीयेत, मी एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये काही पार्टिसिपेट केलेलं नाहीये. ह्या तुला बहुतेक इंटरव्ह्यू मध्ये वन ऑफ द हायेस्ट मार्क आहे. चांगलेच आहे. ओके, 184 184 फॉर पीके जोशी. तेव्हा आणि तुमचा कोविड टाइम मध्ये तुमच्या दोघांचं पण आय थिंक ऑन द सेम संघर्षाच्या वेळेला राईट. तर आपल्या लोकांमध्ये काय आहे सर, माझा एक मित्र होता त्याचं पण असं होतं की म्हणजे मी हा ऑप्शनल घेईल कारण या ऑप्शनलवर इंटरव्ह्यू मध्ये असे क्वेश्चन बघतील किंवा मी ग्रॅज्युएशन मध्ये हे करेल ज्याच्यावर मला इंटरव्ह्यू मध्ये आय सॉ मेनी पीपल लिव्ह देअर डॅफ कम्प्लिटली एम्प्टी. काही लोकांच्या डॅफ मध्ये काहीही नसतं आणि तरीही त्यांना चांगले मार्क पडतात आणि काही लोकांच्या डॅफ मध्ये भरपूर काही गोष्टी असतात तरीही त्यांना कमी मार्क पडतात. तर हे तर मला एक मिथ वाटतं. तर याच्याबद्दल नेहा तुझं काय म्हणणं आहे? किंवा तुझ्या डॅफ मध्ये तर एमबी वगैरे भरपूर काही गोष्टी होत्या समज. डिपेंड करतं. मला असं वाटतं की जर तुमचा डाफ थोडा चांगला असेल ना तर तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडतं. बट देन तो डाफ जस्टिफाय करण्यासारखे तुमचे आन्सर्स पण असले पाहिजेत. जर तुमचा डाफ फक्त चांगला वाटतं बट तुमचे आन्सर्स मीडिओकर असतील तर तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. लाईक माझे एक सिनियर आहे ज्यांचा ऑलमोस्ट माझ्यासारखा प्रोफाईल आहे, थोडा माझ्यापेक्षा बेटरच प्रोफाईल आहे. इनफॅक्ट त्यांना 170s मध्ये मिळायचे दरवेळी इंटरव्ह्यूला. आय थिंक फॉर सम रिझन त्यांनी कधी एक्सप्लेन नाही केलं की का. अँड त्या अलावा असे काफी लोक असतील त्यांचा मे बी प्रोफाईल इतका चांगला नसेल बट त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन्स लो असतात बिकॉज त्यांचा डाफ इतका काही ग्रेट नाही वाटत. तर तुम्ही जर अशा लोकांनी आन्सर्स थोडे पण चांगले केले ना तर आय वुड से इम्प्रेशन थोडं बेटर पडू शकतं बिकॉज एक्सपेक्टेशन्स थोडे लो असतात जर तुमचा डाफ इतका फिल नसेल. बट अल्टिमेटली आय थिंक इट्स दोज 25-30 मिनिट्स जे मॅटर करतात. बट हा जर चांगला डाफ असेल तर थोडा फर्स्ट इम्प्रेशन बेटर पडतं. आय थिंक वन ऑफ द हायेस्ट 200+ आहेत ना ह्या टाइम. जसं एक सिमी करण आहे, रेहा बॅनर्जी आहे, गणेश भास्कर आहे, ह्यांचे प्रोफाईल्स खूप गजब आहेत. तर आय थिंक थोडासा तरी मॅटर करत होता त्यांचा डॅप त्यासाठी. डॅफ तर म्हणजे यू शुड नॉट लिव्ह इट एम्प्टी. ब्लँक तर सोडायची गरज नाही पण आय वॉज गिव्हिंग दॅट की भरपूर लोकांचा असतं कमी गोष्टी लिहितात. डॅपचं एक आहे की डॅप मध्ये तुम्ही जे लिहिता तुमचा इंटरव्ह्यू डायरेक्ट करतो डेफिनेटली. आणि डायरेक्ट जर करायचा असेल तुम्हाला आणि तो कोर एरिया तुम्ही प्रिपेअर केला असेल तर इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगले मार्क मिळू शकतात. पण जर डॅप चांगला लिहून त्याला तुम्ही जस्टिफाय केलं नाही तर मला वाटत नाही की स्कोर चांगला येईल. डू नॉट बी आर्टिफिशियल वेन यू फील डॅफ. काही लोक चांगलं भरायचं म्हणून असं जबरदस्त गोष्टी भरतात की देन यू कॅनॉट जस्टिफाय. सेकंडली दुसरे लोक आहेत की ते खाली सोडतात. आता वेन यू डोंट हॅव हॉबी असं कसं असू शकतं की तुम्ही लहानपणापासून आपण खेळलोय कुठे काहीतरी जस्ट प्लेइंग क्रिकेट दिस इज हॉबी. कोणी म्हटलं तुम्हाला की त्यात गोल्ड मेडल्स पाहिजेत, नॅशनल लेवलच पाहिजेत, एक अलग आहे. दुसरी गोष्ट हॉबी नसतील तर हॉबी आताही तयार केली जाऊ शकतात. तयार करतात बिलकुल बिलकुल बिलकुल. जसं की मला आदर्श गाव व्हिजिट करण्याची आवड नव्हती. आय व्हिजिटेड मल्टिपल मॉडेल विलेजेस जे आपल्या महाराष्ट्रात आहे आणि जे त्याला मी लिहिलं. सांगण्यात अर्थ की त्यावेळेस सर्वात जास्त तुम्हाला इंटरॅक्शन करण्याची आवश्यकता आहे सिनियर सोबत जेव्हा तुम्ही डॅप भरता. दुर्दैव आपलं हे की आपला मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा जेव्हा डॅप भरायचा तेव्हाच आपण विचारतो आणि वी डोंट कन्सिडर वर्किंग फॉर अ डॅप ॲज अ पार्ट ऑफ अवर प्रिपरेशन. Actually, I brought this topic for that only.
की भरपूर लोकांना माहिती नाहीये. इव्हन सर्व्हिसेस प्रिफरन्स, कार्डर प्रिफरन्स, सर्व्हिस प्रेफरन्स. याच्यामध्ये म्हणजे आपल्यातल्या पण काही लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे. बिलकुल. राईट. सो आताच कळतं नंतर किती वेळा चूक केली होती करताना. हा Then नाही, शेवटी बोलला. ते आहे. तर त्याच्यासाठी नक्कीच यू शुड कन्सल्ट सिनियर्स ऑल्सो. आणि त्याच्यानंतर जे प्रिपरेशनचा दुसरा एक भाग येतो ते म्हणजे आन्सर रायटिंग, ज्याच्यामध्ये इंग्लिश जिथं, कारण रायटिंग एस्से, रायटिंग इथिक्स पेपर, त्याच्यामध्ये आता मला तरी मला याच्यामध्ये भरपूर लोकांचं असं म्हणणं असतं की एकदमच असे एकदम फ्लावरी इंग्लिश लँग्वेज पाहिजे किंवा असं. मी म्हणतो की टू सम एक्सटेंट मॅटर करते. इट इज रिक्वायर्ड टू सम एक्सटेंट इन एस्से और इथिक्स. इथिक्स मध्ये तर ओके, इथिकल टर्मिनॉलॉजीज आहेत आणि यू शुड हॅव अ गुड लँग्वेज. तुम्हाला एस्से मध्ये वन ऑफ द हायेस्ट मार्क, लाईक ऑलवेज यू हॅव स्कोर्ड व्हेरी गुड मार्क्स इन एस्से अँड दॅट टू इन फिलॉसॉफिकल एस्सेस. सो व्हॉट इज युअर ओपिनियन रिगार्डिंग दिस? मी असा होतो की 2018 पासून यांनी फिलॉसॉफिकल एसे कंपल्सरी केलंय. Right. कंपल्सरी मीन्स वन सेक्शन इज कम्प्लिटली फिलॉसॉफिकल. अगोदर हे नसायचं आणि मी कधीच फिलॉसॉफिकल एसेला टच नव्हतो करायचं, कारण की आय एम एन इंजिनियर. सो फिलॉसॉफिकल एसे इज नॉट माय डोमेन. हाऊ आय वर्क की त्या फिलॉसॉफिकल एसेला पूर्ण जे लँग्वेज आहे, जेवढा लंबा टॉपिक असेल तेवढं माझं लिहिणं सोपं. त्याच्या प्रत्येक शब्दाला मी घ्यायचो. लाईक आय थिंक करेज अँड डेडिकेशन समथिंग लाईक दॅट आर द 2 keys ऑफ सक्सेस. असं सिम्पल एक आला होता. तर मी त्याचा एक फॉर्मॅट बनवला होता की स्टार्टिंग मी स्टोरी पासून करेल आणि त्या स्टोरीची लिंक करून मी कंक्लुजन करेल. आता स्टोरीज आणायच्या कुठून? माझ्याकडून हायपोथेटिकल होत नाही. सो वी हॅव लॉट ऑफ रिअल लाईफ स्टोरीज विच आर ऍप्लिकेबल इन मल्टिपल टॉपिक्स. लाईक बाबा आमटे सिम्पल, अण्णा हजारेच्या स्टोरीज घ्या, हिवरे बजारच्या स्टोरीज घ्या, त्या इतक्या ठिकाणी लागू होतील. वी नो दॅट. आता याच्यानंतर एक स्टेटमेंट बनवणार मी त्या एसे मध्ये की मी या एसे मध्ये नेमकं काय लिहिणार ते मी तिथे लिहिणार. लाईक व्हॉट इज करेज, करेजचे डायमेन्शन्स काय आहेत, करेज डिफरंट कंडिशन मध्ये काय मिनिंग आहे, नंतर सक्सेस सिमिलरली, आणि मग देअर आर कशा 2 keys ऑफ सक्सेस आहे. आणि नंतर माझं सिम्पल, मला जर काहीच येत नसलं, आय विल जस्ट गो फॉर जीएस सिलेबस, सोशल डोमेन, पॉलिटिकल डोमेन, हिस्टॉरिकल डोमेन, असं एक डोमेन. आणि मेन थिंग होती की आय विल गो फॉर 1 paragraph बियॉन्ड दॅट टॉपिक. म्हणजे ऍक्च्युअली एसे इटसेल्फ विल टेक 1 hour. आपण डिस्कशन करायचं म्हटलं तर आय एम जस्ट ट्राइंग टू सम ऑफ की त्यांनी म्हटलंय ना, करेज अँड डेडिकेशन आर द 2 keys ऑफ सक्सेस. आय विल 100% राईट 1 paragraph की देअर आर द कीज बियॉन्ड दिस 2, राईट, विच आर निडेड फॉर सक्सेस. तर मी असं एक स्ट्रक्चर माइंड मध्ये बनवलं होतं विथ प्रिपरेशन की फिलॉसॉफिकल एसे आला तर आय विल गो विथ दिस. आणि माझी लँग्वेज सिम्पल असायची, माझी इंग्लिश एवढी फ्लावरी कधीच नव्हती. ओनली थिंग आय विल शुअर की मी स्वतःला पुन्हा पुन्हा आठवण करून देईल की मी याच टॉपिकचा एसे लिहितोय. राईट. प्रत्येक पेजला आय विल रिमाइंड माय सेल्फ. इट डज नॉट मीन की आय विल रिपीट द सेम टॉपिक, पण मी स्वतःला आठवण करून द्यायचो की मी काय हाच टॉपिक लिहितोय. बिकॉज इट इज व्हेरी हाय चान्स अँकरिंग ऑफ एस्से म्हणतात. कारण की देयर इज व्हेरी हाय चान्स की आपण त्यातून डायव्हर्ट होऊ. एक दुसरा एक सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न येतो भरपूर लोकांना. वेन आई लाईक माझं पण अगोदरपासून डिसाईड होतं करायचं की मग भरपूर लोकांचं 10th-12th स्टँडर्ड मध्ये असतं डिसाईड की मला सिव्हिल सर्व्हिसेसला जायचंय. मग त्यांच्या पुढे मोठा प्रश्न असतो की मी BA करायला पाहिजे का, मी इंजिनिअरिंग करायला पाहिजे का, मी MBBS करायला पाहिजे, मी ते एक्सटर्नल मधून करायला पाहिजे, ओपन युनिव्हर्सिटीतून करायला पाहिजे. व्हॉट इज युअर? माझ्यासाठी असं आय थिंक यार प्लॅन त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? सी, असं काहीतरी ग्रॅज्युएशन करा की इफ नॉट दिस यू विल हॅव अ गुड दॅट विल ऍक्ट एज अ प्लॅन बी. हा, दॅट वुड. बिकॉज पर्सनल ओपिनियन, IAS, IFS, IPS हे टार्गेट करा. जर हे नसेल होऊ शकत, आय वुड सजेस्ट प्रायव्हेट सेक्टर जॉब्स पण खूप चांगले आहेत. सो दॅट्स वाय इंजिनिअरिंग किंवा जर तुम्ही कॉमर्स वगैरे करत असाल, CA करू शकता त्याबरोबर, किंवा जर आर्ट्स करत असाल, इकॉनॉमिक्स ऑर समथिंग, असं काहीतरी जे इफ नॉट दिस तुमच्या प्लॅन बी साठी हेल्प करू शकतं प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ज्याची व्हॅल्यू असेल अशी डिग्री करा. हा, बरोबर सर. तुमचं माझ्या भरपूर फोन येतात ना की काय करायचं. त्याच्यासाठीच आपण हे व्हिडिओ करतोय, तुमचे फोन कमी करण्यासाठी. सर, माझ्या मते ग्रॅज्युएशन ही आपल्या आयुष्याची शिदोरी आहे जी आपल्यासोबत नेहमी टिकून राहणार आहे. UPSC MPSC ची काहीच गॅरंटी नाही. आय थिंक पर्सेंटेज ऑफ सक्सेस जर बघितलं तर 0.2%, राईट. स्वप्न असावं, मेहनत असावी, इच्छा असावी, परंतु जर झालं नाही तर काय याच्यासाठी रेडी असावं. अदरवाईज अशी भरपूर उदाहरणं आहेत. 6 वर्ष 8 वर्ष तयारी केलेली आहे आणि नंतर आपण ना तिकडचं राहिलो ना इकडचं राहिलो. सो आय डोंट फाइंड एनी लॉजिक की ग्रॅज्युएशन आपल्याला ज्याच्यात करायचं त्याला बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका. प्रत्येक ग्रॅज्युएशनच्या क्षेत्रातले ग्रॅज्युएशन करता करता
सिलेक्शन होणारे विद्यार्थी आहेत. सो आय थिंक डोंट कॉम्प्रोमाइज विथ ग्रॅज्युएशन. जे तुम्हाला आवडतं तेच करा. ते आहे. आणि मला तरी वाटतं की प्लॅन बी असायला पाहिजे आणि त्यातलं जर तुम्ही चांगल्याच कॉलेजला करायला पाहिजे. अजून एक उदाहरण की जरा हे असं म्हणतात की आम्ही कला शाखा घ्यायची का, आर्ट्स म्हणजे आम्हाला युपीएससी फायदा होईल. सर्व जास्त तर इंजिनियर म्हणतात. ते पण आहे, ते पण आहे. सो नो डायरेक्ट रिलेशन ऑफ ग्रॅज्युएशन आणि सिलेक्शन. पण जे करा चांगल्या ठिकाणी करा. चांगल्या ठिकाणाहून लाईक आर्ट साठी फॉर एक्झाम्पल DU बेस्ट एक्झाम्पल इंडिया एक्झॅक्टली. म्हणजे भरपूर लोक आहेत JNU किंवा ते लेडी श्रीराम कॉलेज वगैरे त्यांचे पण भरपूर आहेत. त्याच्यानंतर काय नाही करायचं हे पण बोलणं आवश्यक आहे. हा काय नाही करायचं. काय नाही You're only talking what to मी do. न्यायापासून चालू करेन. Yes. What not to do. What to What avoid. not to do, what to व्हॉट टू avoid. अवॉइड प्रिपरेशन मध्ये. Preparation. Yes. या जास्त सोर्सेस ना जास्त रेफर करू नका. जे एकदम सोर्सेस लिमिटेड ठेवा. जसं या विजनने जे पण सांगितलं होतं तेच वाचलं होतं मी तर, आणि त्यांचेच व्याम वाचले होते. सिमिलरली जर तुम्ही एक कुठला तरी जे पण सोर्स फॉलो करताय तोच फॉलो करा. जास्त डायव्हर्सिफाय करू नका. टेस्ट सिरीज ऍटलीस्ट मला खूप फायदा झाला टेस्ट सिरीज लिहायचा. ते एकदम सिन्सिअरली लिहा टेस्ट सिरीज अँड ते लोक जे फीडबॅक देतात त्याच्यावरती वर्क करा. ऑप्शनल इग्नोर करू नका. बिकॉज असं काय होतं की तो जो आपला प्रिलिम्स अँड मेन्स मधला गॅप आहे त्याच्यामध्ये आपण ते GS चा हे कव्हर करत बसतो. त्याच्यामध्ये आय वुड से 60% टाइम ऑप्शनलला डिवोट करा, उरलेला 40% GS ला डिवोट करा. अँड तर आय थिंक ठीक आहे, मोस्टली सगळं कव्हर झालेलंच आहे. दोनच गोष्टी आहेत की एक म्हणजे नोट मेकिंग असली पाहिजे. खूप जण असे बघितले विदाऊट नोट्स राहतात, तर थोडंसं रिव्हिजनला त्याचा प्रॉब्लेम येतो. तर माझा असा अप्रोच होता की प्रत्येक सिलेबस पॉइंटच्या नोट्स असल्या पाहिजे माझ्याकडे. तर मला असं वाटतं की नोट मेकिंग टू सम एक्सटेंट खूप कामाला येते रिव्हिजन, स्पेशली लास्टच्या महिन्यामध्ये की जेव्हा तुम्हाला खूप सारं रिवाइज करायचं असतं. तर नोट मेकिंग सुरू करा. आणि दुसरा गोष्ट की आन्सर रायटिंग, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट. की आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर माहित पाहिजे की जर सोसायटीचा क्वेश्चन आला तर मी पॅराग्राफ मध्ये लिहिल, जो ऑप्शनल आला तर मी पॅराग्राफ मध्ये लिहिल, जर इकॉनॉमीचा क्वेश्चन आला तर थोडा फॅक्च्युअल डाटा मी टाकेल, आणि इकॉनॉमीच्या क्वेश्चनला इंट्रोडक्शन कसं असेल तर त्याची प्रॅक्टिस थोडीशी करा. त्यामुळे जर एखादी चांगली टेस्ट सिरीज असेल तुम्ही स्वतः दुसऱ्यांकडचे पेपर घेऊन स्वतः सॉल्व्ह करून स्वतः इव्हॅल्युएट करू शकता, और तुम्ही इव्हॅल्युएशन डायरेक्ट टेस्ट सिरीज लावू शकता. तर या दोन गोष्टी करा. आणि थोडंसं रिसोर्सेसच्या मागे धावून आणि एक्सेसिव्ह प्रिपरेशन करणं अवॉइड. कारण की युपीएससी मध्ये PhD करायची नाहीये. युपीएससी इज अ एक्झाम आणि ट्रीट इट ऍज अ एक्झाम. म्हणजे दोघांनी सांगितलं की काय करायचंय, आणि माझा स्वतःचा एक्सपिरियन्स जो फार वर्षांचा आहे, मला असं वाटतं की वी जनरली थिंक फक्त अकॅडमिकच गोष्टी आहेत दॅट कॉन्ट्रीब्युट टू युअर सक्सेस ऑर फेलियर, पण असं बिलकुल नाही. स्वतःला जर प्रामाणिक राहून विचारलं तर कळेल की किती वेळ आपण नॉन अकॅडमिक गोष्टींमध्ये घालतो. सो लेट्स कम टू डायरेक्टली पॉइंट की काय नाही करायचं. माझ्यामध्ये 3 सर्वात मोठे जहर आहे, विष आहे. जे विष आहे ते अवॉइड करायचं आहे. सर्वात पहिलं आहे मोबाईल, स्मार्टफोन, इंटरनेट आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. राईट, व्हेरी प्रॅक्टिकल. आय थिंक योगेश म्हणेल की या प्लॅटफॉर्मवर हे बोलणं योग्य नाही, बट दिस इज द रियालिटी. विषय माझ्या मित्रांचं मी किती बघितलंय की या 3 गोष्टीमध्ये किती वेळ जातो, विच वी डोंट काउंट ऍट ऑल. आणि नंतर आपण जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा अनालाइज करतो की अभ्यास कुठे कमी राहिला, अभ्यास कुठे जास्त झाला, कोणत्या विषयात कव्हरेज झालं नाही. पॉइंट की तुम्ही दुसऱ्या लाईव्ह कव्हरेजवर फोकस नसतं केलं तर यू कुड हॅव फोकस ऑन द स्टडीज. सो प्लीज अवॉइड या रॅशनलाइज द यूज ऑफ स्मार्टफोन, मोबाईल, इंटरनेट अँड यू नो इट्स राईट. सो माझ्या मते तुम्हाला नॉन अकॅडमिक, कारण की जसं आपल्या दैनंदिन जीवनाच्या सवयी असतात तशाच अभ्यास करण्याची सवयी आहेत, दॅट हॅबिट्स. मी स्वतः मला चेक केलं की मी खरंच दिवसाचा किती वेळ अभ्यास करतो. दिवसभर बसले असं वाटतं की दिवसभर अभ्यास केला, काहीच नसतं. नेट स्टडी अवर्स कम टू 4-5 hours. स्वतःला चेक करायचं असेल तर एक दिवस स्टॉप वॉच वापरा. बरोबर. जेव्हा अभ्यासातून उठले तेव्हा बंद करा, जेव्हा पुन्हा वापस आले तेव्हा सुरू करा. यू विल कम टू नो की 24 घंटे आणि 17-18 घंटे जरी अभ्यास करायचा प्रयत्न केला तर नेट विल बी 6-7-8 hours मॅक्झिमम. बिलीव्ह मी. स्वतःला मूर्ख बनवण्याचा अर्थ नाही. सो बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ. सर आणखीन आपले 2 शिलेदार आपल्याला शिंदे आणि ग्रेट अविनाश शिंदे आणि वन ऑफ द ग्रेटेस्ट पर्सन हिअर श्रीकांत खांडेकर. राम राम मंडळी. अंकिता वाकेकर आणि प्रसाद परदेश सेवातून अंकिता वाकेकर आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो, हाय. मेक्सिकोला जातात ते, मेक्सिको. ओके सर, बरं आता अभ्यासाच्या तर गप्पा काही झाल्या, काही लबासनाचा प्रसादचा निघाला एक प्रश्न होता की ट्रेकला परत जायचंय का? एकदम प्रसाद सर, तुम्ही पण चला ट्रेकला इमिडिएटली.
बाकी सर लबासनामध्ये म्हणजे आपला सगळ्यात मोठा ग्रुप आहे. म्हणजे जेव्हा आपण FC ला पण होतो लाईक 40 पीपल, आपण 40 एक लोक होतो FC ला. 39 actually. आणि आता पण भरपूर अशी लोक आहे आपण. तर काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आता बाकी पण ग्रुपमध्ये तुमचे आहे प्रेझेन्स, तर आपला ग्रुप त्यांनी बाकी ग्रुपपेक्षा कसं काय? ऍक्च्युली माझ्यामध्ये ट्रेनिंग म्हणजे आठवणी. यू वॉन्ट टू से फर्स्ट? ओके. माझ्यामध्ये ट्रेनिंग ती फाउंडेशन कोर्स असो की फेज 1 असो, त्याचा बेसिक उद्देश आहे की तुम्ही तुमची बॉन्डिंग किंवा एक काय म्हणतात इंग्लिश एस्पिरिट कॉर्प्स युनिटी कशी बनवता. आणि महाराष्ट्राचे 16 मुलं इथं असताना ऑलमोस्ट 10% माझ्यामध्ये इट हॅज रिअली हेल्प असते ना, फार फायदा झालेला आहे. आणि नॉट ओनली आपण आपल्या ग्रुपमध्ये आपण बाकीच्यांसोबत इंटरॅक्शन करतो, तर आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेरही लोक कशी घडतात, त्यांच्या ज्या यशाच्या स्टोरी आहेत, सक्सेस स्टोरी आहेत, त्याच्यातून बरंच सारं शिकायला भेटतं. आणि जे आपण अगोदर मुद्दे मांडले खरंच की महाराष्ट्राच्या मुलांचं मध्ये काय कमी पडते, आय थिंक इट्स लर्निंग फ्रॉम बोथ साइड्स. आणि ट्रेनिंग त्याच्यामुळे फार मेमोरेबल होते जेव्हा तुमच्या राज्याचे लोक भरपूर इतक्या प्रमाणात इथे आहेत. सर आणि त्याची एक आठवणी की आपल्याला इलेक्शन जिंकायला मदत झाली. ठीक आहे. सर आमचे ऑफिसर्स क्लबचे चेअरमन आहेत. सर दुसरा एक मी प्रश्न विचारायचं राहून गेला माझा. काय होतंय माहितीये का, की एकदा कोणी UPSC मध्ये सिलेक्ट झालं की आपण त्याला काय करतो, देव बनवतो. यस यस. आपण त्याला काय करतो, म्हणजे आपणही असेल. तर माझं हे युट्यूब चॅनल असेल किंवा बाकी काही गायडन्स चालू करण्याचं, याचा एक माझा एक प्राईम हेतू हा होता की देअर शुड नॉट बी दिस गॅप बिटवीन द ऍस्पिरंट्स अँड द सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. म्हणजे असं एकदमच, म्हणजे जेव्हा आपण प्रिपेअर करायचो, इट वॉज व्हेरी हार्ड टू टॉक टू सिलेक्टेड कॅन्डिडेट्स डायरेक्टली. राईट. स्वतः मसाठी तेच अडचण आली लिटरली. म्हणजे जेव्हा आपल्याला पाहिजे होतं की तुम्ही काहीतरी एक प्रश्न, जेव्हा माझ्याकडे भरपूर प्रश्न होते पण मला उत्तर द्यायला कोणी काय होतं ते मी औरंगाबादला ऍड्रेस करत होतो मुलांना, आणि झालं बोलून माझं, मला कळालं की आता प्रश्न विचारायला पाहिजे, तर सगळं शांतता. कारण की आपल्याकडे, मी जेव्हा विद्यार्थी होतो किंवा आताही, आपल्याकडे एवढी हिंमत नसते की हात वरती करून काहीतरी प्रश्न विचारायचा. माझं नेहमी म्हणणं असायचं, कारण की वर्गामध्ये पण आपल्याला अडचण असते की माझा अपमान होईल, 2-4 माझ्या ओळखीच्या मैत्रिणी आजूबाजूला बसलेले आहेत, तर प्रश्न विचारताना माझा अपमान होईल. तर माझं हेच मला सांगणं आहे, तिथेही म्हणणं असतं की जेव्हा मान नाही तेव्हा अपमानाची भीती कशाला. बरोबर. स्वतःला एक्सप्रेस करा, स्वतःला एक्सपोज करा, तुमच्या कमी, तुमच्या उणीवा तुम्हाला कळतील, त्याच्यावर तुम्हाला वर्कआउट करायला संधी मिळेल. कधी बोललेच नाही, एक्सप्रेसच केलं नाही, तर तुम्हाला कळणार कसं की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट होणार नाही. माझ्या मते मराठी मुलांमध्ये आपल्यामध्ये जनरली तो एक न्यूनगंड आहे, न बोलण्याचा. फक्त ऐकतो आपण. आणि या परीक्षेमध्ये विच इज डिफरंट फ्रॉम आतापर्यंतच्या आपल्या ज्या काही परीक्षा आहेत, तुम्हाला बोलावं लागणारच, एक्सप्रेस करावं लागेल, तुम्हाला फीडबॅक तेव्हाच मिळेल. सो प्लीज स्पीक आउट, बोला, चुका करा आणि पुन्हा शिका. सर तुमचं स्पीच एवढं जबरदस्त झालं की तुम्ही तिकडे जाऊन आता लोकल इलेक्शन लढू शकता बरं. आता नंतर पुढच्या इलेक्शन मध्ये डायरेक्ट थांबू शकता. नाही, इलेक्शन फक्त अकॅडमी मध्ये. सर बाकी मंदार, तुझा एक लबासनामध्ये आपला ग्रुप आहे किंवा आपले मित्र आहेत, तुझा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुला काय वाटतं? आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत आपल्या लबासनामध्ये. अगदी असं वाटतं की म्हणजे थोडस एक तर बाहेरच्या ग्रुप बद्दल इंटरॅक्शन सांगतो की कुठेतरी कळून येतं की बाकीच्या स्टेट मधली अपब्रिंगिंग आणि आपल्या स्टेट मधली अपब्रिंगिंग कशी वेगळी आहे. कारण की खूप वेळेस असं थोडंसं नॉर्थ इंडियन स्टेट्स मध्ये की मॅच्युरिटी खूप लवकर येते विद्यार्थ्यांना, कारण की बाहेरचं इंटरॅक्शन खूप चांगलं असतं. आपल्या इथं जसं सरांनी सांगितलं की न्यूनगंड, की थोडंसं एक्सपोज होत नाही, आपण जास्त बोलत नाही किंवा प्रश्न विचारायला घाबरतो. तर मला वाटतं की तो विद्यार्थ्यांनी त्या ह्याच्यावर थोडंसं काम करावं. दुसरा म्हणजे की लबासनाचा एक्सपिरियन्स, कारण की मराठी विद्यार्थी आहेत तर कुठेतरी एक स्टे बॅक किंवा एक आधार कुठेतरी नेहमीच असतो. तर तेवढंच एक आहे. आणि लवकरात लवकर आता डिस्ट्रिक्टला जायचे वेध लागलेत आणि लवकर डिस्ट्रिक्ट यावं आणि विशाल सरांनी थोडीशी लीड घ्यावी असं. काय कधी आहे तुमची डिस्ट्रिक्ट? मार्च महिन्यामध्ये नक्की. मार्च अकॅडमी सोडण्याच्या अगोदर जिल्ह्यात. अच्छा अच्छा. सो यू पीपल आर गोइंग टू ATI. यशोदा, नेहा तुला पुण्यात राहायला भेटणार नाही फर्स्ट टाइम. काय पुण्यामध्ये राहणार आहे का तू? मुंबईवरून येणं म्हणजे बाकी सगळ्या स्टेटचे ATI कॅपिटल मध्ये, आपल्या कॅपिटल मध्ये का नाही माहिती नाही, बट हा ठीक आहे पुण्यामध्ये. कारण पुणे तिथे काय होणे मुंबई चांगलं असेल, पुणे पण. म्हणजे अजून एक गोष्ट, पण मुंबई इज द बेस्ट. वी शुड मेन्शन की म्हणजे सर्वांनाही सांगावं लागेल की मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये तयारी करण्याच्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा सर्वात जास्त नंबर आहे. बिलकुल सर. तर आणि चांगली गोष्ट ही विदिन महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भातली अनेक मुलं बनतायत. हे का मी नमूद करतोय की एक विद्यार्थी बनला की त्याच्यामुळे अजून 100, 200, 400, 500 मुलं अजून मोटिवेट होतात. बिलकुल. तर महाराष्ट्रातले जेव्हा जास्तीत जास्त मुलं येत आहेत त्या सगळ्यांचा आपण त्याचा लाभ घ्यावा, फायदा घ्यावा. यू रीच टू देम, त्यांना विचारा प्रश्न, भीती बाळगू नका. जेव्हा मी तयारी सुरू करायचो तर माझी हिंमतही नव्हती की कोणी सिलेक्ट कॅन्डिडेट नव्हताच पहिली गोष्ट, आणि जे कोणी कलेक्टर किंवा एसपी होते त्यांच्या ऑफिसमध्ये जावं, त्याची परवानगी भेटावी, ही अशी कधी हिंमत झालीच नाही. परंतु माझी एवढीच विनंती आहे की ऑनलाईन आलेला आहेस आणि ऑफलाईन तुम्हाला अशी भरपूर मुलं मिळतील. तसं आता आम्ही 7 दिवस घरी असू, तुम्ही किंवा नंतरही जेव्हा जेव्हा केडरमध्ये येतील जे यंग ऑफिसर येतात त्यांच्याकडून मोटिवेट व्हा. ते एक भेट तुम्हाला शक्यतो तुमची दिशा बदलू शकते. सर, दुसरा एक माझा प्रश्न अंकिताने विचारला होता की विच इज द English मध्ये एरिया, विचारला का? विच इज द एरिया, लाईक सी शी इज Foreign स्पॅनिश मध्ये विचारणार आहे. she speak in only English. Okay. Ha. How Ankita, how are you? Let's continue. Okay, so she was asking like तुमच्या तिघांना पण which is the area or which is one thing you would like to change in Maharashtra? Which is one thing you would like to change in Maharashtra? Let me start from Neha. Have you thought something specific? You okay, I'll go to this like आता आमचा मराठवाडा आहे, आमचा विदर्भ आहे, तर मला अर्बन डेव्हलपमेंट मध्ये काम करायचंय आणि स्पेसिफिकली मुंबई रिलेटेड, बिकॉज आज सीन की किती प्रॉब्लेम्स आहेत. हाऊसिंगचा प्रॉब्लेम आहे, ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे, अर्बन फ्लडिंगचा प्रॉब्लेम आहे बॉम्बेमध्ये, आणि अपार्ट फ्रॉम दॅट आता मायग्रेशनमुळे पॉप्युलेशन वाढतच चालली आहे सिटीची. जे सबर्ब्स येत आहेत बॉम्बेचे त्याचं आणि कोर जे बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन कनेक्टिव्हिटीचा काफी इश्यू आहे. तर आय वुड लव्ह टू वर्क फॉर मुंबई आणि बेसिकली अर्बन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र, अर्बन डेव्हलपमेंट अँड इफ पॉसिबल स्पेसिफिकली टू मुंबई. फक्त म्हणजे मुंबईला न्यूयॉर्क मुंबईचं प्रेम. शांघाय ऍटलीस्ट. प्रसादचं म्हणणं आहे की शांघाय बनवायचं. शांघाय बनवू शकतो यार, म्हणजे पण याचं पण relevant आहे, कारण की I think महाराष्ट्र is almost 50% On paper we are 45%. 45%. आणि ते पण जर आपले पॅरामीटर्स चेंज केले ना तर 60% we are urban. So that is very relevant. सर, तुम्हाला काय वाटतं कुठल्या एरियामध्ये? मी गावचा माणूस आहे, ठीक आहे? आणि आय एम व्हेरी प्राऊड की महाराष्ट्रामध्ये एवढे सारखे रुरल डेव्हलपमेंटचे रोल मॉडेल आहेत. माझा फोकस नेहमी रुरल डेव्हलपमेंट राहील, ग्राम विकास. आय विल बी हॅपीली सर्विंग. जेव्हा मला संधी दिली, जे की बॅकवर्ड स्टेट्स आहेत स्पेशली विदर्भ मराठवाड्यातले ते एकदम कमी आहे, मी खुशी खुशीने तिथे काम करेल. माझा एरिया कमी राहील. ओके, नेहा मंदार, लाईक मला असं वाटतं की दोन्ही तेवढंच महत्वाचं आहे, कारण की अर्बन डेव्हलपमेंट इफ यू कन्सिडर द बिग सिटीज लाईक नाशिक, औरंगाबाद, बॉम्बे आणि पुणे सुद्धा, तर कॉम्प्लेक्स, अतिशय कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत. असं नाही की अर्बन मध्ये प्रॉब्लेम नाहीये. मी असं म्हणेल की रुरल पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत. तर तिथं थोडासा अप्रोच वेगळा लागणार आहे. तिथं थोडंसं सर्व्हिस डिलिव्हरीवर फोकस करावं लागेल महाराष्ट्रामध्ये. आणि जे बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट आहेत की जसं असेल एस्पेशली मराठवाडा आणि विदर्भ, तर तिथं ते प्रश्न थोडेसे फंडामेंटली वेगळे आहेत. पाण्याचा प्रश्न असेल किंवा थोडंसं एज्युकेशन आणि हेल्थचा सुद्धा इश्यू आहे. तर तिथं कोर कॉम्पिटन्सी वेगळ्या लागतील. तर मला असं वाटतं की दोन्हीही अर्बन डेव्हलपमेंट आणि रुरल डेव्हलपमेंट दोन्हीच ट्रेनिंग मधून जे थोड्याशा टेक्निक्स घेतल्या आहेत त्या इम्प्लिमेंट करायला एक कुठेतरी चान्स भेटेल आणि त्याच्यासाठी ग्रेटफुल आहे. आणि योगेश, जसं की एज्युकेशन फील्ड इज एरिया ऑफ इंटरेस्ट. येस. तर योगेशच्या सोबत आता एक एज्युकेशन जायचं वन एरिया, कारण महाराष्ट्रामध्ये स्पेशली कंडिशन ऑफ जिल्हा परिषद स्कूल आहे ना. हा, आपण आपल्या दोघांचं पण जिल्हा परिषद मध्ये झालेलं आहे. नॉट ओनली स्पेसिफिकली अबाउट जिल्हा परिषद, ओव्हरऑल जेवढं पण आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येईल. कारण आपण एज्युकेशन म्हणजे महाराष्ट्रामध्ये, आता तुम्ही पुण्यामध्ये जाणार आहात, एज्युकेशनल हब आहे, डेफिनेटली एज्युकेशन इज वन एरिया. पण जसं मंदार बोलला की थोडंसं प्रत्येक भागाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. यू हॅव टू डिलिव्हर अकॉर्डिंग टू दॅट. लॉंग टेन्युअर आहे, सगळ्यांचं तुमचं लॉंग टेन्युअर आहे. देन कमिंग टू द एंड ऑफ द इंटरव्ह्यू, एक लास्ट काही क्वेश्चन विचारायचं म्हणलं तर सी, म्हणजे प्रत्येकासाठी एक खूप म्हणजे एक मोठी गोष्ट असते की युपीएससी मध्ये पास होणं, त्यात एवढा मोठा रँक येणं. व्हॉट वॉज युअर रिॲक्शन when you saw the result? चलो डन. मला एक्सपेक्ट होतं, ऑनेस्टली मला टॉप 50 एक्सपेक्टेड होता, म्हणजे नॉट ब्रॅगिंग, बट वाटलं होतं मला मेन्स लिहिल्यानंतर की इंटरव्ह्यू मध्ये अगदीच काहीतरी घटियापणा नाही केला तर टॉप 50 होऊन जाईल. आणि बस रिझल्टाला कन्फर्म झाला, लाईक चलो आता चिल करायचं. मी रिझल्ट जेव्हा येत होता तेव्हा पण टीव्ही शो बघत होती, रिझल्ट बघितल्यानंतर पण लाईक कॉल्स यायला लागले, म्हणून तर मी तोच बघणं कंटिन्यू केला. आय वॉज व्हेरी चिल अबाउट इट. तू इथे चिल करते का अभ्यास करते?
मी इकडे चिलच करते जास्त यार. म्हणजे ठीक आहे, आता अभ्यासाला आहे, 1 वीक अभ्यास करूया जेव्हा आता exam असतील एक तेव्हा. वीक म्हणजे तू केटीपी ग्रुप सोबत असणार, आमच्यासोबत नसणार. यार ते लोक जरा जास्त स्टडी करतात, मी थोडा कमी स्टडी करते, त्यांच्या एवढा स्टडी नाही करत, मी थोडासा स्टडी करते. सर तुमचं जर एवढा मोठा स्ट्रगल आहे, तुमचं एक म्हणजे तुमची काय रिॲक्शन होती सर? तुमची एखादी शायरी कोणती? कुठं बोलणार नाही गोष्ट राईट. फॉर आय वॉज कंटिन्युअस इन द सेम प्रोसेस राईट. बरोबर. पहिला अटेम्प्ट ते 6व्या अटेम्प्ट पर्यंत प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू, IPS, IRS आणि IAS. बरोबर. तर मला अपेक्षा होती, म्हणजे माझं इंटरव्ह्यू आय वॉज नॉट स्ट्रेंथ, इट्स नॉट माय स्ट्रेंथ. पण जेव्हा मेन्स झाली होती तेव्हा आय वॉज कॉन्फिडंट की मला जर 160-170 आली कमीत कमी तर माझं काम होऊन जाईल. बट आय वॉज व्हेरी हॅपी नंतर जेव्हा मला महाराष्ट्र भेटलं. सो गेटिंग IAS माझ्यासाठी फार मोठी क्षण होत होतो. दॅट वॉज माय वन ऑफ द बिगेस्ट अचिव्हमेंट, स्पेशली जेव्हा मी पश्चिम बंगालमधून बाहेर पडून मी महाराष्ट्रात जातोय, हे माझ्यासाठी एक फार मोठी गोष्ट होती. असं बोलायचं आणि बेंगॉल इज ऑल्सो व्हेरी गुड कॅरियर. एव्हरीथिंग इज गुड. त्यांनी विचारले तर दॅट इज व्हॉट द फर्स्ट रिएक्शन, नॅचरल रिएक्शन तेव्हा आली. आणि IPS नंतर 4 वर्षांतर केली होती, माझ्यासाठी दॅट वॉज व्हेरी बिग मुवमेंट. शेवटच्या वेळी ज्या नेहमी मला मोटिवेट करतात आणि मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो, इथेही बोलतोय पहिल्यांदा, तर आय विल रिपीट द सेम, जे सगळ्यांना माहित आहे, बट आय थिंक इट विल मेक द इम्पॅक्ट हिअर. हिंदीमध्ये आहेत. हाँ बिल्कुल सर. कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एकदा UPSC ने नकार दिला, इंटरव्ह्यू दिला, दुसऱ्यांदा नकार दिला, तिसऱ्यांदा IPS बंगाल दिला, चौथ्यांदा नकार दिला, 5व्यांदा नकार दिला, 6व्या वेळेस दरवाजा वाजवला की उघड दार देवा, तर उघड दार. बरोबर. सो लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना कभी ना करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नेहमी मेहनत करत राहा, मेहनतीला नेहमी नक्की फळ मिळेल. आणि काय त्याच्यावर मला पण एक आठवलं की आपल्या रक्तात ऍक्च्युली महाराष्ट्राच्या एक रक्तातच आहे की एवढं चांगलं प्रिपरेशन करणं. आणि त्याच्यावर काही 2 लाईन आहेत. लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांनी म्हणजे 1965चा जेव्हा 19 म्हणतोय तेव्हा जेव्हा मिर्झा राजेसोबत 1605 मध्ये तह झाला, त्याच्यानंतर सर्व किल्ले परत जिंकले. लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभे आम्ही तोवर नियतीला जिंकणे शक्य नाही. तर नक्कीच म्हणजे ऑल ऑफ यू आर व्हेरी इन्स्पिरेशनल फिगर्स. आणि डेफिनेटली माझं एक कारण होतं सगळ्यांना बोलवण्याचं, कारण आपल्या सगळ्यांचे एक थोडंसं मादळ आणि मंदारचं मॅचिंग आहे प्रिपरेशन. पण आपल्या जर तिघांचं असं जर 3 बघितलं की एक वेगवेगळे डायव्हर्स आहेत. शी हॅज प्रिपेअर्ड इन मुंबई, तुम्ही दिल्लीमध्ये, मंदार पुण्यामध्ये, मग थोडंसं ऑप्शनल वगैरे या सगळ्या गोष्टी. तर आता जाता जाता सर आपले जे मराठी मुलं आहेत त्यांचा टक्का तर वाढला पाहिजे. तर पण माझं काय म्हणणं आहे की भरपूर लोकांचं काय असतं की नाही तुम्ही UPSCच करावी किंवा MPSCच करावी. पण त्यात पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही तुमची क्षमता ओळखा ना. म्हणजे तुम्ही तुमची क्षमता ओळखा, तहसीलदार, PSI, DYSP असेल, म्हणजे कोणाला रोखणं नाही किंवा कोणाला डिमोटिवेट करणं नाही, पण रिअलिस्टिक असून प्रिपरेशन करणं ते पण तितकंच मला योग्य वाटतं. त्या मुद्द्यावर ना आपल्याकडे एक हिरार्की बनवली आहे की सर्वात कठीण UPSC, तशी सोपी MPSC, PSI, STI, तहसीलदार, बाकी एक्झाम्स. ऍक्च्युली स्वतःची क्षमता ओळखा, जसं योगेशने म्हटलं. दुसरी गोष्ट, तुमची क्षमता कोणत्या एक्झाम पॅटर्नला मॅच होते. जसं की मी MPSC दिली होती एकदा, मला लगेच कळालं की ह्या माझ्या बसचा खेळ नाही. कारण की तिथे पूर्वपरीक्षेसाठी पाठांतर, मेन्ससाठी पाठांतर, इंटरव्ह्यू मार्क फार कमी आहेत. सो मला कळालं होतं की मी त्या लेवलचं पाठांतर माझ्याकडून होऊ शकत नाही. माझी क्षमता ही होती की मी वाचेल, माझं स्वतः शब्दामध्ये लिहू शकतो. तर आय थिंक दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट की तुम्ही स्वतःला ओळखा की माझ्यासाठी कोणत्या एक्झामचा पॅटर्न मला सूट होतोय, लवकर निकाली. बरोबर. म्हणजे यू आर ऑल्सो सेइंग की पुण्यामध्ये ते वातावरण आहे MPSC UPSC. आणि माझं पण असं होतं की मी असं डिसाईड केलं होतं की मी MPSC देणारच नाही, कारण मग मी तसं डिसाईड केलं होतं की UPSCच देऊ, झालं तर बघू, आणि मग त्याच्यानंतर डिसाईड करू मे बी 2-3 अटेम्प्ट नंतर. तर तू पुण्यामध्ये भरपूर जर हे लायब्ररीमध्ये वगैरे बघितलं असेल, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मी तेवढंच एक सांगेल की जे UPSC प्रिपेअर करतात त्यांनी ऍटलीस्ट स्वतःला 2 अटेम्प्ट द्या.
2 अटेम्प्ट फुल डेडिकेटेडली युपीएससी प्रिपेअर करा. डेफिनेटली 2 अटेम्प्ट नंतर एक आपल्याला अंदाजा येऊन जातो की आपल्या अनालिटिकल अबिलिटीज ठीक नाहीयेत आणि थोडंसं लेवल ऑफ प्रिपरेशन एक कळती. मग ज्यांना थोडंसं प्रॅग्मॅटिक आहे त्यांनी एमपीएससी कडे फोकस करावा. ज्यांची मेमरी खूप चांगली आहे किंवा ज्यांना नॉलेज ह्याच्यावर खूप चांगली आहे तर त्यांनी एमपीएससी करायला काहीच हरकत नाही. आणि मला असं वाटतं की जे एमपीएससी ज्यांनी सिलेक्ट झालेले आहेत ऑलरेडी, ज्यांच्या हातात जॉब आहे, त्यांनी नक्कीच युपीएससी करायला किंवा ट्राय करायला तरी हरकत नाही. कारण की एक कुठेतरी तुमची जॉब सिक्युरिटी असेल, कुठेतरी गव्हर्नमेंट जॉब असेल तर नक्कीच तुम्हाला कॉन्फिडन्स येतो आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला कुठेतरी युपीएससी मध्ये कामाला येतो आणि कॅरिड अवे तुम्ही नक्कीच होऊन जाता. तर थोडासा प्रॅग्मॅटिक अप्रोच घ्या आणि तुमच्या क्षमता ओळखा. स्वतःला 2 अटेम्प्ट द्या. 2 अटेम्प्ट नंतर तुमचा डिसिजन तुमच्या कॉन्फिडन्सनी तुम्ही स्वतःला द्या. नेहा, आता सगळ्यात शेवट मी इंटरव्ह्यू तुझ्याने करतोय. एक त्यांना म्हणजे काय, जे पण यंगस्टर्स असतील त्यांना काय एक सजेशन देशील तू? कारण म्हणजे देर आर मल्टिपल फील्ड्स आणि लाईक आय हॅव ऑलवेज सीन यू, म्हणजे तुला असं नाही की तू बांधील नाहीयेस म्हणजे ह्याच्याशी. यू ऑलवेज सेड की अच्छा प्रायव्हेट जॉब पण आहे, हे पण आहे, पॉलिटिक्स पण आहे. देर आर मल्टिपल फील्ड्स इन विच यू कॅन मेक युअर करिअर, राईट? तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? तर जसं ह्यांनी सांगितलं, आपलं पोटेन्शियल आयडेंटिफाय करा. ही एक्झाम टफ आहे, इट इज नॉट अन इझी एक्झाम. तर असं मी नाही म्हणणार की नुसतं ठीक आहे तुम्ही युअर पुटिंग इन 12 hours 14 hours, दॅट डझंट गॅरंटी की तुमचं क्लिअर होईलच. देर इज एक इनेट ॲबिलिटी असते. मे बी 2 or 3 अटेम्प्ट नंतर तुमच्या लक्षात येईल. जर नसेल ती तर डेफिनेटली ट्राय टू राईट सम अदर एक्झाम, या तो पोस्ट ग्रॅज्युएशन साठी जा, या तो एनिथिंग अदर युपीएससी दॅट यू माइट थिंक की तुमच्यासाठी बेटर पडेल. आणि फक्त हे की एक असतं ना की आपण ह्या सायकल मध्ये अडकत जातो. हे मी टेलिग्रामवर काफी लोकांचं बघितलं होतं की हा ठीक आहे, ही एक अटेम्प्ट दिला, 2 दिला, 3 दिला, तर मग ते अडकत बसू नका. नो, दिस इज लाईक पोकर. जर कोणी खेळलं असेल ना, नो की तुम्ही एक्झिट कधी केलं पाहिजे, कधी एक्झिट केलं पाहिजे ते कळलं पाहिजे. नो वेन टू फोल्ड, ते मी सांगेन. सर, जनरली आपली चुकी काय होते की आपण फक्त परीक्षेवर फोकस करतो आणि अभ्यासक्रमावर. थोडासा वेळ काढून या परीक्षेतून जी नोकरी मिळणार आहे त्या नोकरीचं नेचर ऑफ वर्क, नेमकं काम काय हे जर कळालं तर निर्णय घ्यायला अजून सोपं जाईल. माझे अनेक मित्र आहेत मागच्या 4 वर्षात IPS बनलो, IAS बनलो, परंतु गेल्यानंतर कळतं की नेचर ऑफ वर्क जेवढं बाहेरून सजावलं जातं की सगळं चांगलं आहे, आयुष्य एक लक्ष्मण रेखा पार झाली आणि आता फारच चांगलं होणार, असं नाहीये. त्याच्यातही भरपूर संघर्ष आहे. बरोबर. माझ्या मते याच्यासाठी जरी थोडा वेळ काढू शकला की जे काम भेटणार आहे, जे नोकरी भेटणार आहे तिचं नेचर ऑफ वर्क आहे, तर अजून चांगल्या प्रकारे क्लॅरिटी येईल आणि नंतर पश्चाताप होणार नाही. बरोबर आहे. So Mandar, you would like to say a few words to the youngsters you are watching you, कारण मंदार सगळ्या लोकांना आणखीन एक प्रश्न आहे बाबा, ते इंस्टाग्राम बंद पण त्याच्यावर एक्सप्लेनेशन वैयक्तिक पर्सनल प्रायव्हसी, राईट टू प्रायव्हसी. मग शेवटचं एवढंच सांगल, ऍटिट्यूड आणि ऍप्टिट्यूड एक वेळ कमी असला तुमच्या ऍटिट्यूडनी, तुमच्या मेहनतनी तुम्ही ते कम्पन्सेट करू शकता. तर सर्वांना मी एवढंच सांगेल, प्रिपेअर युअर बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट. आणि नक्कीच योगेश सर ह्यांचा सपोर्ट आहेच आहे आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट आम्ही तिघाही करतो. आणि जेवढी मोठी रिस्क तेवढं मोठं गेन. येस, एक्झॅक्टली. ओके, सो सर्वांना सगळ्यात शेवटी अँड थँक्यू एव्हरीवन. खरंच मनापासून धन्यवाद तुमचे. नाही, सी दिस, हा व्हिडिओ आहे ना मॅक्सिमम लोक बघतील, कारण असं नाही, आपण पण जेव्हा प्रिपरेशन करायचो आपल्याला पण थोडंफार गायडन्सची गरज होती. नक्कीच. आणि नक्कीच तुम्ही तिघं पण महाराष्ट्र कार्डमध्ये जाऊन आपल्या महाराष्ट्राचं नाव, महाराष्ट्राचा विकास आणखीन वर्षानुवर्ष वाढवणार याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि तुम्हाला तिघांना परत एकदा ऑल द बेस्ट. धन्यवाद आणि धन्यवाद की आम्हालाही संधी दिली कनेक्ट होण्याची. आणि आपण पुन्हा भेटत राहू, पुन्हा बोलत राहू. दिस प्लॅटफॉर्म विल बी ऑलवेज अवेलेबल टू यू. खूप सारे मेसेजेस येतात इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजीसाठी. तर मी जर ब्लॉग लिहिलाय, मंदारने पण टेलिग्राम चॅनल बनवलंय, तर ते चेक करू शकता तुम्ही. तिकडे डिटेल स्ट्रॅटेजी आहे. राईट. ओके, सो जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र अँड जय हिंद. ओके, सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. ऑल द बेस्ट गाईज. ऑल द बेस्ट. This is so much